प्रस्तुत काल आपण प्रथमाध्यायात प्रवेश करून गुरुस्तवनाच्या भगवान गणेशाचं स्वरूप रूपक डोळ्यापुढे ठेवून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि 21 उपनिषद कुठं कुठं त्याच्या हातामध्ये काय बसवले, नाकामध्ये काय बसवलं, कानामध्ये वास्तविक जनरल लोक ज्यावेळेला सांगतात तेव्हा म्हणतात गणपतीचं पोट मोठं काय, कारण आपल्या अनंत लोकांचे अनंत अपराध त्यांनी पोटात घेऊन घेऊन त्याचं पोट मोठं झालं. त्याचे कान म्हटले काय एवढे सुपासारखे मोठे, तर ते म्हणे सूप कसं चाळून चाळून चांगला आत घेतो आणि बाहेर बाकीचं फलकट फेकून देतो तसं आहे. त्याचे डोळे का सूक्ष्म आहे, तर जगात सगळ्यात सूक्ष्म आणि सूक्ष्म अणु रेणूपेक्षा छोटं आणि मोठ्यात मोठं आकाश एवढं जे आहे ते सूक्ष्मातलं सूक्ष्म जे परब्रह्म आहे त्याचं अवलोकन करणारी ती दृष्टी. आणि ह्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि 21 उपनिषद त्यांच्यामध्ये घातली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं का याचा तुम्ही जर अभ्यास केला, सर्वे केला, म्हणून बुद्धीचं दैवत आहे गणपती बाप्पा. हा, आणि त्याच्यातून काही मताचं खंडन केलेले शास्त्रात सुद्धा भांडण आहे. महाराजांमध्ये असेल याच्यात काही नवल नाही, कारण शास्त्राचंच भांडण आहे, त्यांनी त्याच्यावर अभ्यास केलाय, तोच विषय ते समाजापुढे मांडणार आहे की नाही. त्याच्यामुळे तुम्ही सार निवडून घ्या, तुम्ही असं पाहिजे. आणि खरं साधू तो आहे, साधू ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव, सार सार गही रखे ठोता दे उडाय. कंसामध्ये बनग्यावी, बनग्याशिवाय कंस नाही, धान्य मिळणार नाही. पण कुठपर्यंत त्या बनग्यांना किंमत आहे, नंतर ते टाकून द्यायच्यात आणि सार घेऊन जायचं. तसं याच्यामध्ये जसं एखाद्या मुलाला झोपी लावायचंय तर त्याला आजोबा गोष्ट सांगत बसतात. गोष्ट कशासाठी सांगतात, त्याला झोप लागण्यासाठी का गोष्टीसाठी सांगतात, त्याला झोप लागली. मग ती एवढं मोठं सांगून त्यांचा कार्यभाग सिद्ध होतो. तसं बऱ्याच गोष्टी सांगून त्याच्यातला एखादा मुद्दा पटतो महत्वाचा आणि जीव कामाला लागतो. अशा प्रकारचं काल रूपक केलं गणपतीचं. नंबर 2, त्याच्यानंतर सामर्थ्य सांगितलं सद्गुरूचं सामर्थ्य सांगितलं का ते काय करू शकत नाही. ते म्हणतात की लोहाचे कणक होईल, हे सामर्थ्य आहे परिसाची, याच्यात नवल काहीच करायचं गरज नाही. आणि त्यांनी भूषणे मिरवायचं नाही, परिसाने लय मोठ्यापणा भूमिका बजवायची काही कारण नाही, कारण तुझी उत्पत्तीच त्याच्यासाठी, तुला बनवणं तुझी ड्युटी आहे. आणि ड्युटीबद्दल जर तू गैरहजर असेल तर बाबांचं दृष्टांत ऍबसेंट आहे, मग काय उपयोग नाही. म्हणजे परिसाने मोठेपणा नाही घ्यायचा. आणि परिसाचं सामर्थ्य आहे का ते लोखंडाचं सोनं करू शकतो, याच्यात आश्चर्य करायची गोष्टच नाही. तुमच्याकडे आपली लोक सांगतात का काल खाणारा माणूस पिणारा माणूस आज मोठ्या गप्पा मारतो, हे सामर्थ्य सांगतात. त्या सामर्थ्यामध्ये ताकद आहे. दुसरं लिहिलं की अमृत ही जीवित लाहे, की मृत ही जीवित लाहे अमृत सिद्धी. मेलेल्या माणसाला उठवता येतं ही ताकद अमृतामध्ये. त्यामुळे नवल करण्याचं कारण नाही. मग मी जरी मूर्ख असलो, एरवी मी तरी मूर्ख त्याच्या खाली आवडे, मी जरी मूर्ख असला तरी माझ्या पाठीमागं संतांचं सामर्थ्य असल्यामुळं मला काही अवघड नाही आणि तुम्हाला कौतुक करायची काही गरज नाही. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं वस्तूच. आणि जया ते कामधेनू माय, ज्याची आईच कामधेनू आहे त्याला काय अप्राप्य काय आहे, म्हणून मी प्रवृत्तलो आहे बनवायला ग्रंथ. त्याच्यानंतर गीतेचं महात्म्य सांगितलं त्यांनी, महाभारताचं महात्म्य सांगितलं. महाभारतातून गीता हे साजूक तूप पाडून ठेवलेले, जे प्रतीक आहे बरं का, तूप आपल्याला लावतात हे प्रतीक आहे, पण तूप दिलंय तुम्हाला, हे दिलंय ना ते महत्वाचं आहे. पण आपण कशाला जास्त डिमांड देणार, प्रतीकाला महत्व देतो. तूप हे प्रतीक आहे आणि ती गोष्ट तुम्हाला दिलेली आहे. त्या तुपाच्या साह्याने तुपाचं काही होणं शिल्लक राहिलेलं नाही, तसं आपलंही काही होणं शिल्लक राहिलेलं नाही. पण ड्युटीवर हजर असेल तर आणि तरच. आणि याच्या पुढे जाता जाता त्यांनी सांगितलं की मी जरी बोललो तर मी नाचणारा कौतुक माझं करू नका, कारण त्यांच्याकडे पण अहंकार होता. आपल्याला माहिती आहे, आपण इथे बसलो 5 माणसं आपल्या पाया पडायला लागले, नंतर 25-50 एवढे जे गदड्याने करायला लागलेत ना इथून गेलेले, त्यांना तो अहंकार झाला मी कोणतरी एक वेगळा आहे. आणि ते होऊ नये म्हणून त्याच्यासाठी ही ओळ सांगितली की त्यांनी काय सांगितलं, आता देई जो अवधान तुम्ही बोलवल्या मी बोलेल, जैसे ज्येष्ठ सूत्राधीन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुण यंत्र. त्या बावल्या नाचवणारा दुसरा आहे आणि लोक पाहतात बावल्यांकडे. आणि हे सांगतात रोडचं काम चालू असतं ना तर ते नांगर घुसतं बघा तो आणि रोड फोडून काढतं, तर लोक सगळी जमा होऊन कशाकडे पाहतात माहिती का, त्या फाळाकडे पाहतात ते घुसतो ते. आता हे म्हणतात अहो वेडे याच्याकडे का पाहता, तो आतमध्ये बसलाय ना कॅबिनच्या, तो असं करतोय त्याच्याकडे पहा. पण लोक सगळे त्याच्याकडे पाहत बसतील, तसं लोक याच्याकडे पाहत बसतात. याचं सामर्थ्य नाही, याचं जे तत्व आहे त्या तत्वाचं सामर्थ्य
ज्याला जे बोलवणार आहे, जे करवणार आहे, ती आत्मतत्व, त्याच्याकडे तुम्ही दृष्टी ठेवा. इथं सांगितलं. आता आता हलू नका. काय झालं असं याला डिमांड, हे बी आपलं कर्म बरं का. सत्य वस्तू समजून घेत असताना कोणते अडथळे येऊ द्या, ते आपलं कर्म आहे. म्हणजे एवढं कर्म आपलं बॅड आहे, आपण चांगल्या वाटायला लागलो तरी सुद्धा अडथळे येणार, हे आपलं कर्म आहे. आज ज्यांना यायला मिळाले ना ज्ञानेश्वरीची, त्यांनी आपलं मत भाग्य समजा. तुमचं कर्म अनुकूल झालं. काही लोकांना यायचंय, आमच्यात हा पळत आहे बघा, येत होत्या गेल्या वर्षी, खूप ऐकायचं नाही, 8 दिवस आले, गटरामध्ये पाय टाकलं, झालं निमित्त कारण झालं. पण चांगल्या गोष्टीपासून त्यांना वंचित राहावं लागलं. काहींना यायला मिळतं ना, त्यांनी भाग्य समजायचं की आपली ड्युटी आणि आपल्याला भगवंतानी कर्म अनुकूल केलं. काही काल उदाहरण सांगितलं, आमच्या मामी गेल्या लेकीला सांग, नातीला सांभाळा, काही गरज नाही. कितीतरी लोक बघा त्या हंडेताई आपल्या बरोबर, हंडेताई राहतात, त्यांच्या मानाला काही प्रॉब्लेम झाला, अशी मान आखली झाली. आपल्या सरळेचा उपयोग करून घेतला पाहिजे. मग देव जातो धक्का जरा. आमच्या गावचा एक माणूस आहे, त्याला ऍडमिट केलं होतं. रात्रीचं त्याला काय झालं, ऍडमिट केलं, नीट झाला, आणि सगळं झाल्यानंतर 15 दिवसांनी मला म्हणला, ईश्वरी सामर्थ्य मला कळालेलं आहे, हे फार पॉवरफुल आहे ईश्वरी सामर्थ्यामध्ये. मग म्हणलं माळ घालता का? नाही, माळ नाही घालायचं. म्हणलं अजून सामर्थ्य कळालं नाही. जेव्हा 2-4 हातपाय नसाच्या शिरा जेव्हा बंद होतील ना, आणि असं लाट होईल, तेव्हा खरं सामर्थ्य कळेल. अरे दिलेलं आहे ना ईश्वराने आपल्याला, त्याचा सदुपयोग करून घ्या. दिले डोळे आपल्याला केवळ ईश्वर पाहण्यासाठी दिलेले, हे अंतिम सिद्धांत बघा का साधू संतांचा. हे बाकीचं पाहण्यासाठी नाही. पण दुर्दैव आपलं, आपण बाकीचं पाहतो आणि नुसतं म्हणतोय डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा, किंवा दिले इंद्रिय, हात पाय कान, कामधंदा करण्यासाठी बिलकुल नाही. 101% त्रिवार सत्य. पण जीवाचा तेवढा अनुभव नाही, तेवढी त्याची काय नाही भूमिका नाही झालेली. नाही तर तुम्हाला सांगतो, तुमचं सगळं काम करणार आहे देव, सगळं करणार आहे. नामदेव महाराजांच्या पोराची 12 लग्नापर्यंतची कामं एका व्यक्तीने केली. फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती येत होती, ती करून जायची, धंदा करायला गेले भांडवल घेऊन, आणि त्यांचे कपडेच कोणी विकत घेणं, त्यांचे कपडेच कोणी विकत घेणं. नामदेव महाराज शिंपी होते, शिंपी हे उलट बंद झालेलं बरं, वायर धक्का लागतो. नामदेव महाराज शिंपी होते, कपडे विकायला गेले. कपडे विकायला गेल्यानंतर एवढी त्यात कपड्याची हे हाताची पावर आहे, हे तर वस्तू सामर्थ्य आहे का? नामदेव महाराजांनी कपडे बनवले, विकायला गेले बाजारामध्ये, कोणीच विकत घेणं, कारण ते शिंपलेले होते, शिवलेले कोणी होते, निमित्त नामदेव होता आणि करत होता देव सगळं होता. त्यामुळे कोणी चांगले सेवचित लोक म्हणायचे आपली ताकद नाही. शेवटी घरी रिटर्न यायला लागले तर कपडे नाही, अशी उघडी पागडी पोरं फिरत होती. ते म्हणले मग माझ्याकडे कपडे असून काय उपयोगाचे. ते कपडे सगळे त्यांना दिले आणि घरी गेले. घरी जायच्या जवळ आल्यानंतर लक्षात आलं धंदा तर काय झाला नाही, आता घरचे डोकं खातील. मग गेले कीर्तनाला, म्हणजे आपण जास्तपर्यंत जेवून झोपतील, आपण रात्रीचं झोपलं म्हणजे आजचं भांडण उद्या गेलं. पण गेले, जेवढे झोपले, कीर्तनाला गेले, लेट झालं. सकाळी नाश्ता पाणी वेळेवर, आणि मंडळी म्हणते काल तुम्हाला यायला नाही भेटलं, तुमचा मित्र आला होता केशव, तो म्हणला एवढा धंदा झालाय आणि महाराष्ट्र कीर्तनाला जाणार, पैसे जर कोणी घेऊन गेलं तर हरवले फुटले, मला पाठवले नेऊन द्या. कोण घेऊन आला होता? केशव घेऊन आला होता. बारशाला केशव, पोराच्या लग्नाला केशव. परमात्मा सगळं काम करतो, आपला दृढ विश्वास पाहिजे. तसं इथं सुद्धा भगवंत आपलं सगळं करून घेणार आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. निमित्ताचा धनी केला असे पाठ सगळ्यांचं आहे का नाही, आपलं पाठ सगळ्यांचे, पण अनुभवाचं मात्र नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, पुढचा अनुभव असे काय माझे माझे म्हणून वाया गेला. आपण वाया नाही जायला पाहिजे. काल आपण इथपर्यंत आलो होतो आणि पंतांचं सामर्थ्य सांगितलं आणि मग मात्र त्यांनी सांगितलं तैसा मी अनुग्रहित साधूचा निरूपितू ते आपली अलंकारितू भलते आपली. ते आपल्या याने दुसऱ्याला अलंकारित भूषित करणारे. त्यांना जर वाटलं का ते आपल्याला सोळाने करणारे, तसं मी जे बनवणार आहे ते संताचं कार्य, संत माझ्याकडे वधून घेणारे. काल 84 ओळीपर्यंत आलो होतो. काही गोष्टी आश्चर्याच्या असतात आपल्याला. हे 84 ओळी जसं का सिद्ध ओळी द्या 84, आणि इथं ज्ञानेश्वरीला सुरुवात झाली. पण जो मूळ विषय गीतेचा तो आज सुरुवात होणार आहे. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रामध्ये कोणतं क्षेत्र होतं ते?
धर्मक्षेत्र होतं आणि हे कुरुक्षेत्र आहे. आपलं जे मनुष्य जन्म आहे ना, हे धर्मक्षेत्र आहे. इथंच आपला धर्म आपण साध्य करू शकतो. इतर योनीचा काही हा विचार नाही, तिथं ते धर्मक्षेत्र नाही. हे धर्मक्षेत्र आहे आणि प्लस कुरुक्षेत्र आहे. काही वेळेला अयोध्या आहे, काही वेळेला ही काशी आहे, काही वेळेला ही पंढरपूर आहे. म्हणजे जे दैवत घेतलंय त्या दैवताच्या दृष्टीने जे क्षेत्र आहे ते क्षेत्र हे बनवलेले. आणि तिथे धृतराष्ट्र पहिला बोलतोय. या गीतेचं सुरुवात करणारा आंधळा जीव आहे आणि जीव हा महत्वाचा आहे. त्या जीवाला धृतराष्ट्र म्हटलेले, ज्याला काहीच माहित नाही पारमार्थिक क्षेत्रातलं. तो पहिलं जर गाराने घेऊन गेला देवाकडे तर पहिलं व्यवहारातलंच बोलतो, संसारातलंच बोलतो, देवा माझं कल्याण कर. आता याचं कल्याण याला कळालेलं नाही, नुसतं म्हणतो कल्याण कर. जीवाचं खरं कल्याण हे आत्मकल्याण, पण त्याला काहीच माहित नाही. पण देवाला माहिती याला काय दिलं पाहिजे आणि अधिकारानुसार देव त्याला ती गोष्ट देतो. जीव धृतराष्ट्र गेलं विचारतोय, सुरुवात आहे गीतेची. एक आंधळा जीव विचारतोय, माझी पोरं आणि पंडूची पोरं युद्धभूमीवर गेलेली आहे आणि विजय कोणाचा पा. तरी पुत्राच्या ममतेने मोहित झालेला. अरे संजया, धर्म उत्पत्तीचे स्थान, धर्म उत्पन्न होण्याची जागा अशी हे कुरुक्षेत्र. जन्मलेले कुरुक्षेत्रात जमलेले युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र काय करते झाले, ते काय करतात. तरी पुत्राच्या ममतेने मोहित झालेला धृतराष्ट्र संजयास विचारतो, हे संजया, कुरुक्षेत्राची काय हकीकत आहे ती मला सांग. असे तो म्हणतो, ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात तेथे दुर्योधनाधिक माझे व धर्माधिक पंडूचे पुत्र युद्ध करण्याच्या निमित्ताने गेलेले आहेत. तरी ते परस्परात एवढ्या वेळपर्यंत काय करीत आहेत ते मला लवकर सांगा. या पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. खिन्न परिस्थितीत सापडलेला जीव आहे ना, तोच खरा आहे ना देवाकडे जातो. ज्याचं सगळं व्यवस्थित आहे ना त्याला एक देवाकडे जायची गरज नाही पडत. पण बाबांचं वाक्य, मला आला ताप देवा तू माझा बाप, याचा गेला ताप हा देवाच्या बापाचा बाप होतो. जे धर्मक्षेत्रामध्ये आंधळा जीव त्याच्याकडे गाराने घेऊन गेलेले आहे. माझी पोरं ती काय करायला गेलेले, याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. आपण सुद्धा याच युद्धभूमीमध्ये येऊन अटकलेलो आहे. तुकोबार आहे आपलं प्रतीक करून सांगतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. प्रत्येक वेळा प्रश्न ना आपल्याला, काय करावं, कसं करावं, काय करावं, काय करावं, कसं करावं. एक मनाचा विचार आहे आणि जग काय म्हणेल, जग काय म्हणेल, मन काय म्हणेल. पण तरी सुद्धा आपण जग काय म्हणेल याचाही विचार नाही करायचा, मन काय म्हणेल याचाही विचार नाही करायचा. पण हे वाङ्मय काय म्हणतंय त्याच्यानुसार आपण चाललं पाहिजे. सत्य असत्य मन केले ग्वाही मी आणि मानिले नाही बहुमता. जग काय म्हणेल याच्याशी आम्हाला काही घेणं नाही आणि खरा भक्त तोय, त्याला जगाशी काही घेणं देणं नाही. मग ते तिथं सांगितल्यानंतर हा अर्जुन विषाद खिन्न परिस्थितीत सापडलेला काय होणार आहे हे प्रश्न विचारतोय. तेव्हा संजय सांगतो, या गीतेमध्ये 4 पात्र आहेत, लक्ष ठेवायचं आपण. संजय हा मध्यस्थी आहे, धृतराष्ट्र हा जीव आहे, एक देव बोलणार आहे आणि अर्जुन बोलणार आहे. जो देव बोलणार आहे तिथं मात्र भगवान वाच्य लिहिलेले. भगवान वाच्य म्हणजे त्याच्याकडे जो कर्तृत्व घेतलाय ना केलेल्या कर्माचं, त्याचं नाव भगवान वाच्य. तुम्ही आपण करीत असलेल्या कर्माचं जर आपल्याकडे कर्तृत्व नाही घेतलं तर आपण जे बोलू ना ते काय असणार आहे, भगवान वाच्य असणार आहे. हे तुकोबारायाचं म्हणणं होतं भगवान वाच्य. म्हणून रामेश्वर भट्टाकडे केस जग केली गई आणि वेदांत मराठीत आणला. तेव्हा तुकाराम महाराजाला विचारलं, तू पुण्याच्या कुटुंबात जन्माला आलेला आहेस आणि तू का असं बोलवतो, आणि पुण्याच्या कुटुंबात काय परिस्थिती असेल. 700-400 वर्षापूर्वी ती मी गेल्या 6 महिन्यापूर्वी पाहिलेली. कोकणात गेलो होतो तिथं कुणबी समाजाला म्हणजे खायचं समज, म्हणून त्याला ते हे मिळते बरं का, काय म्हणतात ना सबसिडी. त्याच्यासाठी सगळ्या गावातल्या घरातली लोकांची मोठ्यानी माडीची घरं. आणि मग मला त्यांनी गाव शोधायला नेल्यानंतर पाहिलं अशा कोप्या करून राहिले. म्हणले हे कोण आहेत, नाही यांच्या गोठ्यासारखी घर. म्हणजे ते म्हणजे कुणबी समाजाची लोक आहेत. मी यांचं म्हणलं यांची का परत, ते म्हणले महाराज यांचं बी आता चांगले, कारण यांचे नवरे आहेत ना मुंबईला रामागाड्याचं काम करतात आणि बायका इथं आमच्याकडे काम करायला येतात. ज्ञानेश्वरीला जेवायला यायचं सगळ्यांनी, गावातले लोक जे पैशावाले ते नव्हते पण गरीब आहेत ना, गरीब ते यायचे जेवायला लेकरं घेऊन. अशी आमच्या अगोदर बरं का म्हणतात पोरं झोपलेली आणि आया प्रवचन ऐकायला. बाकीचे गावातले जे मान्यवर आहेत ना ते पैसे घेऊन घरी झोपायला मोकळे. आणि हे बिचारे संपलं का 11 वाजता. आता काय कळत असेल, मी म्हटलं माझं भाग्य यांची वाट माझी गाडी झाली आणि यांचं भाग्य यांची माझी गाडी झाली. का प्रवचन झालं का झोपते असे बघले टाकून पोरांना घेऊन जायचे, पायात चप्पल सुद्धा नाही.
आजची परिस्थिती अशी आहे. त्यावेळेस 412व्या वर्षी रामेश्वर भट्टांनी तुकोबाराला किती वेठीस धरला असेल त्याच्यावरून दिसतं. ते म्हणले हे लोकांनी आमच्या गावात यायचं, आमच्याकडे हप्त्यातून महिन्यातून एक दिवस काम करायचं फ्रीमध्ये, कारण आम्ही यांना सबसिड्या मिळवून देतो म्हणून. पण आम्ही मात्र तसं नाही, आमच्या वडिलांकडे हे कामाला आले आम्ही जेवण द्यायचो यांना. पण बाकीचे बिगर जेवणाचीच राबवतात. आजची ही महाराष्ट्राची परिस्थिती 400 वर्षापूर्वी काय असेल. पण त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणले मी नाही बनवला वेदांत. ते म्हणले मी नाही बनवला म्हणतो, मी नाही केलं काही. अहो सगळं करायचं परत म्हणायचं आपण नाही केलं, मग कमावलं. बाबांनी मला एकदा विचारलं तिकडं पवईला, तुम्ही असं कसं कीर्तनात बोललो होते बाबा म्हणून. मी म्हणलं बाबा मला तिथं उभं राहिलो काय बोलतो मला काय कळत नाही, मी आलं आणि विसरून जातो. ते म्हणले मग तुमचं बरं आहे, कुणी आडवं जरी लावायला आलं तर तुम्ही म्हणले मला काय माहित नाही म्हणजे सुटले तुम्ही. आपण काहीच कर्तृत्व घ्यायचं नाही, बोललं तर छाळून की म्हणजे आपुल्या बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची. आज जे बोलायला देव देतोय ना आपल्याला ते देवाची वाचा आहे म्हणून बोलतोय. हा बल्ब आताला टीम टीम करतोय चमकतोय ना, त्याचं जोपर्यंत त्याच्यातली आतली तार उडत नाही टंगस्टरची तोपर्यंत त्यांनी मिळून घ्यायचं नाही, त्याला भंगारशिवाय किंमत नाही बाय कोणाला. तर त्याच्या जागेवर आपल्याला प्रत्येकाने धरायचे. टंगस्टरची तार सुटली ना तर हास्या सुद्धा घरात नाही येणार, मडक्या तिकडे लटकून ठेवतील जगिनी. तर आपल्याला मिळाले मग काय बोलायचं आपण, हरी बोला नाही तरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. आपुल्या बळे मी बोलत नाही. इथे संजय बोलतो, अर्जुन बोलतो, धृतराष्ट्र बोलतो, देव बोलतो कर्म घेत नाही स्वतःकडं म्हणून देव सुखी आहे. चांगलं होऊ नाही तर वाईट हो काहीच करत नाही त्याच्याकडे घेत नाही. तो भगवान वाच्य. आपण इथे जर त्या स्टेपला गेलो तर काय अवघड नाही, आपल्याला खूप सोपं आहे. खूप म्हणजे खूप. किती सोपं, तुका म्हणे सोपे आहे सर्व. जगात भक्ती करणं सगळ्यात सोपं आहे, परमार्थ करणं सगळ्यात सोपं आहे, देवाला प्राप्त करून घेणं सगळ्यात सोपं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत. पण जीव अवघडात जास्त जाते आणि सोप्यात येत नाही. आता संजय बोलतो तेव्हा संजय सांगतो की ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळाचे तोंड पसरलेले असते त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य उठाव घेऊन वळलेली आहे असे तो म्हणतो. सर्व पांडव सैन्य एकवटून एका रोखाने सज्ज झाले तेव्हा त्याला कोण आवरणार प्रश्नचिन्ह. ज्याप्रमाणे काळकुट्ट विष उसळले असता त्याचे क्षमन करण्याचे करवेल, त्याचे क्षमन करण्याचे करवेल प्रश्नचिन्ह. कुठे स्टॉप आहे कुठे फुल स्टॉप आहे करवेल का नाही करवणार. किंवा वडवानळच पेटून, वडवानळ कुठे असतो माहिती ना, समुद्रात असतो. तो समुद्रात असून समुद्राला जाळतोय, तो जर बाहेर आला तर कोणत्या त्याने आवरत. चिंगारी जर कोई भडकी आहे का नाही, जर अग्नीत पाणी अग्नी विझवतोय, राजस्थानला म्हणतो पाणी अग्नी विझवतो, पण पाणी जर अग्नी भडकायला लागला तर उसे कोण बुजायचे. ही तर उदाहरण बघा. म्हणजे ही सिद्धार्थ सगळे इच्छा देत ना पिक्चरवाले बाबांचं म्हणणं आहे का नाही, पिक्चरचीच प्रमाणे घेऊन एकदा कीर्तन केलं पाहिजे. सगळी प्रमाणे पिक्चर मध्ये याच्यातूनच तिकडे गेलेले. किंवा वडवाना पेटून तो प्रलय वाताने प्रदीप्त झाल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत बढतो त्याप्रमाणे पांडवांचे भयंकर सैन्य नाना प्रकारच्या व्यूहरचनेने सज्ज झालेल्या असल्यामुळे त्यावेळेस अति भेसुराचे दिसले. ते पांडवाचे सैन्य पाहून दुर्योधनाने त्याचा बेपर्वाईने तिरस्कार केला. सत्याला कोणी मानत नाही. त्याचा काय विचार करायचे, त्याचा काय विचार करायचं, मरशील आणि त्याचा काय विचार करायचं म्हणजे काय, स्वतः मरशील भावांना घेऊन मरशील आणि आंधळ्या आई बापाला तुकडं मोडायला त्यांच्याकडे जावं लागेल ज्यांच्याशी लढाई केली त्यांच्या बरोबर. तो कोणत्या प्रकारे म्हणाल तर त्या जसा हत्तीच्या कळपास पाहून त्यांना सिंह पदार्थ मानतो तसा. पण उदाहरण बघा दिले, दुर्योधनाला सिंहाची उपमा दिली पण दुर्योधनाला नाही दिली. सिंह जसा हत्तीच्या कळपाला जुमानत नाही. सिंह शिकार करायला कळत घेऊन जात नाही, एकटा जात आणि हत्ती एकटा जात नाही. सगळी मातृ पितृ ओत्रच घेऊन जातात कारण अडकलं तर ते काढतील. गजेंद्राला काढलं होतं का, मग भरोसा कोणावर असा आपला, संतांवर असावा, देवावर असावा, परमार्थिक लोकांवर भरोसा असावा. अर्ध्या रात्रीला येऊन उठतील आपल्यासाठी, अर्ध्या रात्रीला येऊन ते उठतील आपल्यासाठी. पण घरातले नातेवाईक असतील ना ते म्हणतील मी नाही म्हणून सांग आणि दुसऱ्या वेळेला फोन स्विच ऑफ करून ठेवतील, परत कॉन्टॅक्टच नाही. रेंजच्या बाहेर होतो, रेंजच्या बाहेर होता ठीक आहे तुला रेंजच्या बाहेरच पाठवतो. मग ते ईश्वराच्या हातात आहे. इथं पदार्थ मानतो जसं सिंह हत्तीच्या कळपाला जुमानत नाही तसा दुर्योधन त्या पांडवाच्या सैन्याला जुमानत नाही. मग द्रोणाचार्याजवळ जाऊन त्यास म्हणाला की पांडवाचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले ना. बुद्धिमान असा जो द्रुपद पुत्र
धृष्ट त्याने या सैन्याची अशा चमत्कारिक रचना केली आहे की ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहे. बघा महाभारताचं काय फायदा आहे आपल्याला. आपण सगळं वाङ्मय चाललं पाहिजे. 6 शास्त्र ज्ञानेश्वर महाराजांचं मत सांगतो तुम्हाला. हे माझ्या पदरचं सांगत नाही. चहू वेदजान नाही ते नाही. शेवटच्या अभंगाचं खालून दुसऱ्या अभंगाचं पहिलंच सर्व सुख गोडी काही शास्त्र निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको. हा द्रुपद पुत्र धृष्टद्युम्न हा पांडवांचा सेनापती आणि कौरवाचा सेनापती कोण आहे? द्रोणाचार्य. आता या द्रोणाचार्याला मारायचंय म्हणून द्रौपदीच्या बापाने फोन केला होता, यज्ञ केला होता. त्या यज्ञातून पहिली द्रौपदी आली, स्वीकारत नव्हता. मला मुलगाच पाहिजे ना, असा मुलगा पाहिजे मला, द्रोणाचार्याला मारणारा पाहिजे. कारण द्रोणाचार्याचं द्रुपदाचं लढाई झाली आणि द्रोणाचार्याने द्रुपदाचं राज्य जिंकलं होतं. मग त्याला शव देण्यासाठी पुत्र निर्माण केला तो धृष्टद्युम्न, मारण्यासाठी कोणाला? द्रोणाचार्य. आणि मग देवाने संगनमत करून दिलं. येडे का तुम्ही दोघं मित्र का भांडता? मग भांडल्यानंतर मग मिटलं ना. बघा आता भांडलेलं मिटलं. याने याला मारायला पोरगा पैदा केलेला आहे, तोय त्या दरबारात आहे, देवही त्या दरबारात आहे आणि ज्याला मारायचं तोय त्या दरबारात आहे. आणि मग द्रोणाचार्याला विचारलं, तुम्ही खेद मानू नका, माझी चूक झालेली. द्रुपद म्हणतो माझी चूक झाली, मी असा मुलगा केलाय, तर तुम्ही काय काळजी करू नका. नाही म्हणलं, काळजी करायची काही कारण नाही. ज्या दिवशी माझ्या कार्याची समाप्ती होणार आहे त्याच दिवशी मी मारणार आहे. आणि त्याला निमित्ताला कोणतरी कारण पाहिजे ना. त्या निमित्ताला धृष्टद्युम्न कारणीभूत होणार आहे. मला आनंद आहे कारण माझी सुटण्याची वेळ येणार आहे. काही कार्य करून निवृत्त होता मी कंपनीत. जसं आपण मला एंट्री मिळालं म्हणून आपण ऍप्लिकेशन करतो आणि त्याच्यानंतर 2 महिने राहिले ना, नाही 2 वर्ष राहिल्यावर सांगायला सुरुवात करतो. न विचारता बरं का, झाले आता 2 वर्ष राहिले, झाले आता 2 वर्ष राहिले, कोणी विचारत नाही. मग आपणच म्हणायचं, मग तुमचं करायचं का शेवटचं सत्कार समारंभ? तुमचं काम ना आमचं, तुमचं नाव ना आमचं काम होणार आहे. आमचा महाराज आणि आनंद लुटतं नाव तुमचं, तुमचे सगळे येऊन बोलून बसवतो तिथं ऐकायला. मग सांगा त्याप्रमाणे द्रोणाचार्यावर काहीच फरक नाही. हा मला मारणार देवाने सांगितले असते तुमचा मृत्यू निश्चित चालेल म्हणला. एवढं सहन करण्याची स्वीकारायची तयारी सत्य आहे का आपली? सत्य स्वीकारण्याची तयारी आपली पाहिजे. एवढं काळीज आपलं विशाल झालं पाहिजे. आपला आम बाजूला ठेवू तेव्हा सत्य आपण स्वीकारू शकतो. एरवी कदापि सत्य स्वीकारू शकत नाही. आणि आता नाही स्वीकारला तर पुन्हा कधीच चान्स मिळणार नाही. मग द्रोणाचार्याजवळ जाऊन त्याच म्हणाला त्याप्रमाणे हा ज्या धृष्टद्युम्नाला तुम्ही पडवून केलेला आगर केले, धृष्टद्युम्नाला तुम्ही पडवून विद्येचा आगर केले. पहा अजून याच्यातली मख्खी एवढं माहिती झालं तरी त्याला सगळं शिकवलंय. कसा मुर्दा पाडायचा, कसे बाण चालवायचे, द्रोणाचार्याने शिकवले याला. आता तू माझा मारणार आहे मला माहिती आहे, पण तुला सगळं जाऊ शिकवतो. आणि काही गदडी म्हणतात गुरु कधी शेवटचा डाव शिकवत नाही. तुमच्या पदरचं सांगता मूर्ख संतांच्या वाङ्मयाला न्यूनपणा आणून तुम्ही समाजाला वेठीस धरताय. खरा गुरु आहे ना सगळं डाव शिकवतो. आणि खरा कुस्ती करणाऱ्याला असं वाटतं जर गुरुची शिष्याची जर कुस्ती लावली तर गुरुला कशात आनंद आहे? खाली पडण्यात आनंद आहे का शिष्याच्या उरावर बसण्यात आनंद आहे? खाली पडण्यात. आणि शिष्य जर उरावर बसला म्हणा कमवलं व तू आपलं नाव झालं, आता काम झालं. पण ही अशी भूमिका खऱ्या वस्तादाची भूमिका असती, खऱ्या वस्तादाची, बाकी त्यांची नाही. त्यांना असं वाटतं आम्ही जर याला इथं बसवलं तर आम्हाला मिळालेला विशेष अधिकार आम्ही गमावून बसू. ते संकुचित बुद्धीचे लोक धर्म मार्गामध्ये काटे बसवतात. पण एकच बाद जर तयार झाला तर सगळं काम झालं. तुकोबारायचा अभंग बघ तिथे एक वादग्रस्त अभंग, लय झालं परमार्थ ते म्हणले झाला असेल म्हणजे आम्हाला काही गरज घेणं देणं नाही. पण आमच्याशी गाठ होय. काय अभंगाची सुरुवाती? हा तोवरी रे तोवरी, हो सोबतील गारा जवळ नाही हिरा प्रकाशला. गाऱ्यांनी चमकून यायचं मार्केटमध्ये. कुठपर्यंत? हिरा मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत. तोवरी रे तोरी सोबतील दीपिका 1000 व्होल्ट 1500 व्होल्ट चमकून यायचं. 9 गवता एक भास्कराच्या रात्रीच्या वेळेला चमकून येते. तोरी रे तोरी संतत्वाच्या गोष्टी जाऊन आहे भेटी. तू क्या असेल आपल्याशी गाठ पडत नाही तोपर्यंत काय करायचं ते करून जा. हे सत्यवादाचं तेवढं परिपूर्णतेचं लक्षण आहे. ते खरे संत, ते आपल्याला ते संतत्व आपल्या शरीरामध्ये आपल्याला रुजवायचं. ते असे होते तसे होते असं नाही. आपले बाप दादा धंदा कधी होते आपण करतो ना तो धंदा. ताईंनी सांगितलं होतं
मुंडे साहेब गेले, मग लोक रडायला लागले, मुंडे साहेब गेले, आता मुंडे साहेब कधी येतील, परत या नाही, आता तुम्हीच सगळे मुंडे साहेब व्हा. कारण तुम्हाला मिळेल, तुम्हाला सुद्धा तुमची ड्युटी तुम्हाला दाखवायची. तुमचं अर्जुना तुला निमित्त केलेलं आहे, तुला मला पिक्चर मध्ये आणायचे, तुला आणायचंय, तू काम करून घे तुझं. ज्या दृष्टिभूमीला तुम्ही पडून विद्येचा आदर केले त्यांनी हा सेना सिंह चहूकडे पसरविला आहे, तो पहा तर खरा. याशिवाय आणखी शास्त्रात प्रवीण, शस्त्रशास्त्रात प्रवीण व शास्त्र धर्मात निपुणाचे असामान्य महान योद्धे आहेत, जे बोलणे, बलाने, योग्यतेने आणि पुरुषार्थाने भीम अर्जुनासारखे आहेत. एवढं मात्र कळलं दुर्योधनाला तरी भरपूर झालं. त्यांच्याकडे लढाईला माणसं सगळे कसे आहेत, याच्यासाठी सारखे भीमासारखे ना अर्जुनासारखे, म्हणजे त्यांना मी नाही समजला. इथं त्यांचे सहजच प्रसंगानुसार वर्णन करतो. या ठिकाणी महायोद्धा सात्यंकी राजा, विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा हेही आले आहेत. चेकितान, भ्रष्ट केतू, पराक्रमी आका काशी राजा, नृपश्रेष्ठ उत्तमोजा व शौर्य राजा याकडे पहा. हा कुंतीभोज पहा. तसाच येथे हा युधामन्यू आलेला आहे आणि पुरुजित आदी करून सर्व राजे आलेले आहेत ते पहा. दुर्योधन द्रोणाचार्यास म्हणतो, अहो महाराज, हा पहा सुभद्रेच्या अंतकरणाला आल्हाद देणारा तुझा मुलगा प्रति अर्जुनाचा अभिमन्यू. तसेच आणखी हे द्रौपदीचे मुलगे व सर्व महारथी की त्यांची गणती करता येत नाही असे अपरिमित वीर या ठिकाणी जमले आहेत. आता आमच्या सैन्यात प्रमुख असे महावीर कोण कोण आहेत ते सांगतो ऐका. प्रथम खुद्द आपण, नंतर इतर वीर जे आहेत त्यापैकी काही मुख्यांची एक दोन नावे दिग्दर्शनार्थ सांगतो. शौर्याने व बलाने केवळ प्रतिसूर्य असा हा गंगापुत्र भीष्म, शत्रुरूपी हत्तीला केवळ सिंहासारखा भासणारा असा हा पराक्रमी वीर कर्ण, यातील एकेकाच्या केवळ संकल्पाने हा विश्वाचा संहार होईल. फार काय हे एकटे कृपाचार्य देखील या कृत्याला पुरे नाहीत का प्रश्नचिन्ह. आणि हा कृपाचार्य बघा नावात काय गम, रात्रीच्या झोपेत असणाऱ्या द्रौपदीच्या 5 पुत्रांना जाऊन मारतोय आणि त्या षडयंत्रामध्ये भागीदार कोण आहे? कृपाचार्य. आता याच्या नावाला काय करायचं? नाव सोनूबाईने हाती कथलाचा वाळा. कृपाचार्याला एवढी कृपा निर्माण नाही झाली. त्या कृपाचार्याला धृतराष्ट्र आणि द्रौपदी सांगायला गेल्यानंतर आमची चूक झाली, 5 पोरांना मारले. तर द्रौपदी मी सांगितलं, गांधारी मी आणि धृतराष्ट्रांनी सांगितलं, आंधळ्यांनी दोघांनी पट्ट्या बांधणार, आम्हाला तोंड दाखवू नका म्हणे तुम्ही कृपाचार्य. ते म्हणले युवराजची इच्छा होती. अरे युवराजची इच्छा काय आहे? त्याला काय बदलायला कळतं? तुम्ही कृपाचार्य ना, आचार्य. तुम्ही आम्हाला नीतिमत्तेच्या गोष्टी सांगायच्या, तर तुम्ही आमच्या पापात भागीदार होता ना, आम्हाला तिकडे घेऊन जाता. तिथे निघून पळून गेलो तिकडून. त्याला झापलो कोणी? धृतराष्ट्राने आंधळ्यांनी दाखव नाव कृपाचार्य, आचार्य. आणि यांनी काय केलं? यांचं मोठपणा दिला यांना, पण हे जग नाश करणारे एवढे मोठमोठाले. हा पहा या ठिकाणी विकीर्ण वीर आहे, तसा तो पलीकडे अश्वत्थामा पहा. त्याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगतो. तो एवढे मोठे होते बरं का, युद्ध जिंकणं अवघड होतं, पण एक सत्य होतं त्यांच्याकडं. आणि सत्य ईश्वर किती मोठे असले तर त्यांच्यातली ताकद काढून द्यायची किती वेळ लागेल? करील ते काय नो हे महाराज. तुम्ही मात्र तुमची वाटचाल सोडायची नाही. सत्याच्या वाटेपासून तुम्ही मागं वळले नाही ना, तर किती मोठे असू द्या, ते नम्र होतील तुमच्या पुढे. उदाहरण तुकाराम महाराज पुढे रामेश्वर भट्ट झाले ना नम्र. गाथा बुडून देतो म्हणजे काय? परमार्थ तुकोबरायचा बुडून दिला. ज्या दिवशी गाथा बुडवला त्या दिवशी वाईट तुकाराम महाराजांपेक्षा तुकाराम महाराजांच्या बायकोला वाटलं. जर संसार नाही केला आणि संसारावर वाटोळी केलं, एवढं बाळ बनवलं होतं ते नदीत बुडून दिलं, त्याचं ऐकून बाबा किती शौर्य. तुकाराम महाराजाची मालिका चालू होती आणि तुकाराम महाराज भंडाऱ्यावर रोज बायको जाते अन्न घेऊन आणि सांगते कसं काय चालले गावात. तुकाराम महाराज म्हणतात, ते म्हणले गावात व्यवस्थित चालले, तुम्ही काही इकडे येऊ नका, तुम्हाला बघा सगळे आणले गोदडे बिदडे इथं झोपा. तुम्ही का ना तुम्ही रोज म्हणते तुम्ही किती दिवस राहणार आहात? नाही त्या मुंबईच्या बोवाने सगळं गाव पेटवलेले. तो म्हणतो तो आला का त्याचा हिसाबच करा. म्हणलं आज तर मला जायलाच पाहिजे, आता तर मला जायला पाहिजे, आता खरी माझी गरज आहे. झुंजार ते एक जगी विष्णुदास, त्यांना कोणाचे अरे बळी याचे अंकित आणि झालो बळीवंत. अजून एक अभंग आहे, आपल्या माणसांनी सगळ्यांनी पाठ करा आणि रुजवण्याचा प्रयत्न करा. हरी तैसे हरीचे राज, हरी कैसे? हरी सच्चिदानंद स्वरूप आहे.
तैसेच हरीचे दास आहेत. म्हणजे ते बी कसे सच्चिदानंद. आणि सच्चिदानंद कोणला घाबरत? हरी तैसे हरीचे दास नाही तया भय चिंता आस होऊन राहती उदास धरोनी कास भक्तीचे बळ बळकट धरोनी पाय त्याजील जन. जगाला टाकून दिलं, देवाला धरायचं, बाकीच्या कोणाला धरायचं का? कारण कंठी नामामृताचे पान न लगे आण आईसे झाले, दुसरं काहीच नको असं वाटतं. एवढी नामाची ताकद आहे, एवढी आपली ताकद आहे, दुसरं काय ना. संसार होतो तयाचा दास, मोक्ष पाहत वास. त्याच्यात इच्छा करतो मोक्ष, म्हणतो यांची रांची भेट व्हाव. संसार म्हणतो महाराज रिद्धी सिद्धी देशवटा दे त्रास, वैष्णवजन त्यास न शेवटी. किती अलर्ट राहायचं, सावधान. सावधान म्हणलं सावधान राहिलं पाहिजे. अभंग म्हणतोय सावध झालो सावध झालो. हे म्हणणारं कोण आहे? एक नंबरचा गाफील माणूस म्हणतोय सावध झालो सावध झालो. आणि जो गाफील आहे तो आपल्याला म्हणतोय गाफील निजल्याने कोणाला? आम्हाला का तुला? काय तुला धोका देईल बाबा, तू सावध हो. एवढा अलर्ट राहिलं पाहिजे भक्ती क्षेत्रात. 3 गोष्टी आहेत परमार्थात पदार्पण करताना गरजेच्या: भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. आणि याच्यातून निवृत्त होताना 3 गोष्टी गरजेच्या आहेत: लोकेशना, वित्तेशना आणि दारेशना. त्या 3 गोष्टीतून जर आपण वाचलो तर आपला परमार्थ सक्सेस झाला. मग सक्सेस झाला आपलं. आणि ते आपल्याला हे करायचं. आता पदार्पण झालं आपल्या, पण आता असं झालं ते पिक्चरचं गाणं अभिमन्यू काय चक्र यू में फस गया है तू. आपल्याला आता त्या बंधातून पार व्हायचं, त्याच्यासाठी आपल्याला करायचं. आता भगवंताची भक्ती आपल्याला का करायची? योग आलाय आपल्या जीवनात, तर त्यात आता काय झालं पाहिजे? क्षेम झाला पाहिजे, संभाळ. म्हणून आता भक्ती करायची. पहिले अनुग्रह घेण्यासाठी भक्ती केली. आता का करायचं? आमच्या मावस भाऊ होता, त्याला म्हणलं तू कीर्तनाला माळ नको घालू, कीर्तनाला या. मग त्याला कीर्तनात ऐकलं, दिवस होतो एवढं तेवढं, पण माळ घालावं लागून म्हणलं. मग माळ नसल्या म्हणलं अनुग्रह घेतलं. मग घेतला अनुग्रह, म्हणलं आता कुठे बसतो, म्हणलं आता चिंतनाला बस. तो म्हणला तुझं एक एक वाढतच चाललंय. पहिला म्हणलं कीर्तनाला माळ घाल, कीर्तनाला बस, अनुग्रह. हे काय म्हणलं एवढं एक एक वाढवत चाल. हे संपणार नाहीये. इधर अपनी मर्जी से आपण आ सकता है. गुंडागर्दीमध्ये म्हणतात अपना मर्जी से आ सकता है मगर जा नहीं सकता है. आता तुम्ही कुठेही जा बरं, आपण म्हणलो ना आपल्याला नाही भेटायचं, अरुण बाबाला नाही भेटायचं म्हणलं ना, तरी आतमध्ये ती लागली नाही, लाचावले मन लागली ती गोडी. आपलं चिंतन करीत राहील ज्या खाली होत. आणि याला म्हणतात विरहातला आनंद. असं भांडण झालं पाहिजे आपलं. आपल्याला नाही भेटायचं, याला नाही भेटायचं म्हणलं उलट त्याचं चिंतन जास्त होतं. नाही भेटायचं त्याचं, भेटल्यावर मजा नाही, न भेटल्यावर मजा. कारण आपल्याला त्याची गोडी लागली ना, तो रस आहे ना, जिथे भेटेल तिथं तो जाणार, मग राहू शकत नाही. तो अश्वत्थामा याची यम प्रत्यक्ष धाकटी बाळगतो. एवढी मोठं तरी यांना मरावं लागलं, हे विशेष आहे. हे समजून घेतलं पाहिजे ना आपण. युद्धामध्ये सदैव विजयी असणारा सोमदंती. याप्रमाणे त्यांच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही लागत नाही. ते आणखी कितीतरी विंग, म्हणजे ब्रह्मदेव ज्याने पैदा केले ते हे सगळे, ते त्यांना बापाला ओळखत नाही यांची ताकद किती आहे. आणि खरं आहे ना, बापाला कळत नाही पोराची ताकद किती. सारखं खोल्या घेत राहतं. एक खोलीची झाली 2, बापाने आयुष्यभर एक खोली घेतली, पोरांनी 4 खोल्या घेतल्या. बरं पहिल्यापेक्षा मोठी, दुसऱ्यापेक्षा महाग, तिच्यापेक्षा महाग. पहिली 10,000 लाखाची घेतली, दुसरी 15, तिसरी 20, 50 लाखाची. बाप म्हणतो आयुष्य माझं गेलं तरी नाही, कारण ते कळत नाही. ती अभरती कोणाची ताकद? ती ताकद बापाची. तो पळतोय, बाप पळतोय, पण बापाला नाही माहिती मी पळतोय म्हणून. त्याचप्रमाणे वीर ते आहे, त्याला ब्रह्मदेवालाही त्यांचा सांगलाय की जे शास्त्र विद्येत निपुण असून अस्त्राच्या विद्येचे तर साक्षात अवतारच आहे. फार कशाला यांच्यापासून संपूर्ण आश्य विद्या जगात प्रसिद्ध आहे. ही जेवढी युद्ध करणारे त्यांनी काय केलेली माहिती का पूर्वीची? हे काय एवढे विजयी मोठे झालेले. ब्रह्मदेवाला ठाकणायला लागत, शंकराला याला मारावं लागतं. यांनी लई तपस्या घेतली, देवाला प्रसन्न करून घेतले. कशासाठी? वाईटासाठी. सत केलं, पण देव म्हणतात बघा, ब्रह्मदेवाला विचारलं तुम्ही काय त्यांना वरदान दिलं? तुम्हाला माहित नाही का तो वाईट वागतो? बाबा जो कर्म करेल त्याचं थोडं त्याला द्यावंच लागेल. मला हा सृष्टीचा नियम आहे. त्यांनी वाईटासाठी केले लाख मला माहिती. पण आता काय करतो तो? आता जर माझ्याकडे 8 दिवस काम केलं म्हणजे 8 दिवसाचा पगार मला देईल. मग ते दारू बी इतका जुगार करेल, मला काय घेणं? हे त्यांना माहीत झालं. मग त्यांच्या बायका जातात पगाराच्या दिवशी सहाय्य करून पैसे आणायला, आहे की नाही? तर हे अति बलवान असून जगात यांच्या तोडीचे दुसरे योद्धे नाही. त्यांच्या अंगी पुरते सामर्थ्य असले तरी पण ते जीवाभावाने मलाच अनुसरणारे आहेत. एवढे सामर्थ्यवान तरी दुर्योधनाच्या खाली कांडे.
आयुष्यात कोणाच्या खाली कांड घ्यायचं नाही, तर स्वतःचं ठाम मत मांडता येईल तुम्हाला. कोणाची मदत घ्यायची नाही, धर्मासाठी तरी संसारासाठी घ्या, आणि काय कांडेपणा करायचा तो करीत राहा. पण परमार्थ करताना स्वतः सार्जित कमायो परमार्थ करा. जर बरोबर राहत असाल तर तुम्हाला तेवढं उतरलंच पाहिजे तुमच्यामध्ये, आणि उतरत नसेल तर तुकाराम महाराज अपेक्षा करतात त्या दगडाकडून. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांना दागिने द्यायला गेल्यानंतर त्यांनी घेतले नाही. पण एक दिवशी ते शिवाजी महाराज म्हणले नाही घेणार, पण पडल्यावर येतील ना. आज तुम्हाला 2,500 रुपये भेटले रिक्षा, तुम्ही काय सोडणार आहे का? घेऊन येणार. 5-25 जणांना फुकट कीर्तनाला, बाकीचे पैसे खिशाच्या होणार. त्यांनीच विचार केला तसा. जिथे चिंतनाला बसत होते त्या डोंगरावर दगडावर जाऊन पैसे ठेवले, दागिने ठेवले. आता तर येईल ना तुकाराम महाराज. तर तुकाराम महाराज काय बोलले? निर्जीव दगडातून त्यांना अपेक्षा आहे का याच्यात परिवर्तन झालं पाहिजे. दगडा म्हणजे तुझ्यात बदल नाही झाला, एवढे दिवस राहून माझ्या बरोबर चल. तुझा आजपासून काय केला? त्या यालाच विटाळ म्हणतात खरा. परद्रव्य परकांता याचा मानी विटाळ. आणि याहून निर्मळ तपच नाही जगामध्ये दुसऱ्याच्या वस्तूला, दुसऱ्याच्या काय आपल्या मेहनतीने करतो ना आपण. देव देतो त्याच्यात सामर्थ्य, कमाईमध्ये सामर्थ्य आहे आपल्या. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वाचून इतरा स्पर्श करीत नाही, केवळ पतीच्या ठिकाणी असते, त्याप्रमाणे या वीरांना मी जीव की प्राण आहे. हे स्वाभिमानाविषयी इतके निश्चिम आहेत की आमच्या कामापुढे ते आपले प्राण तुच्छ समजतात. म्हणून ते पराकाष्ठेचे उत्तम स्वामी भक्त आहेत. जे जेव्हा ही उदाहरणं चालतील. स्वामी काज गुरु भक्ती, हे का नाही. स्वामीच्या इथं किती सेवा करतात. कर्णाला माहित होतं आयुष्यभर हा मूर्ख चुकीचाच वागतोय, पण कांडेपणा आता काय करणार. त्याने राज्य दिलं, हे सोन्याच्या अलंकार दागिने घालून फिरतो म्हणलं त्याच्या कामाला गेलंच पाहिजे. घरची काय दाखवले उदाहरण. त्याची पत्नी गरज आहे, ती म्हणते जाऊ नका, मला तुमची गरज आहे. तो म्हणतो नाही, मला त्याच्याकडे जायला पाहिजे, त्याचं माझ्यावर नाही बोज. टाकून गेला तिथं. भीष्माला कळतंय हे चुकीचं वागतंय, पण नाही, मी पण दिलंय, मी शब्द दिला. पेटवण्याचा शब्द देव सांगतात. महाभारतात दाखवली देवानी, कृती करून दाखवली. देवानी बी पण केला होता, मी शस्त्र उचलणार नाही. पण माझा आम जतन करण्यासाठी त्या प्रतिज्ञा कशाला मी जगत जिवंत ठेवू. ती प्रतिज्ञेला माझ्या लांछन आलं तर चालेल, पण धर्माचा विजय करण्यासाठी मी शस्त्र उचलेल. हा न्यूनपणा आहे ना देवाचा. पण तुकोबरायांनी मोठेपणा दिला भीष्माचार्याला. भीष्म पण केला खरा. ही मोठे माणसाची मोठी लक्षणे. बावळट असलं तरी त्याला म्हणायचं चांगला आहे, हुशार आहे, चालद्या. कारण का पुन्हा या गदाड्याला हा जन्म मिळणार नाही, आणि मिळाल्याचा माती मोल करतोय. निश्चिम भक्त आहेत माझ्या कामापुढे ते प्राणी तुच्छ समजतात. म्हणून ते पराकाष्ठेचे उत्तम स्वामी भक्त आहेत. हे युद्धकलेमध्ये निष्णात असून युद्ध कुशलतेने कीर्ती जिंकणारे आहेत. फार काय सांगावे. क्षत्रियाचा धर्म यांच्यापासून प्रसिद्धीस आला आहे. हो, याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वोत्तपरी पराक्रमी असे अपार वीर आहेत की त्यांची किती म्हणून गणती करावी. तशा सर्व क्षत्रियामध्ये श्रेष्ठ आणि जगामधील सर्व योद्ध्यामध्ये प्रतापी ज्येष्ठ असे जे भीष्माचार्य, त्यांच्याकडे या सर्व सैन्याचे आधिपत्याचे अधिकार दिलेले आहेत. इकडे सेनापती, पहिला सेनापती भीष्माचार्य, दुसरा द्रोणाचार्य, जेव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडला. आता त्यांनी सर्व सैन्य आवरून अशा बेतात रचलेले आहे की जणू काय हे किल्लेच बांधलेले आहे. त्यांच्या शौर्यापुढे त्रिभुवन देखील तुच्छ आहे. असे पहा की आधी समुद्र हा कोणाच दुस्तर नाही, तर सर्वोत्तपरी दुस्तर आहे. तशाच त्यास वडवणाचे साह्य व्हावे, किंवा प्रलय काळाच्या अग्नीला महावाताचे साह्य मिळून त्या उभयताचा जसा संयोग व्हावा, तसे या आमच्या अफाट सैन्यात भीष्म हे सेनापती मिळालेले आहेत. तेव्हा आमच्या सैन्याबरोबर कोण युद्ध करील, कोण टिकेल. सैन्य, पांडवांचे सैन्य पाहावे तर ते अगदी थोडे आहेत, पण ते थोडे गाव पॉवरफुल आहेत. परंतु त्यांची वरपंग रचना मात्र मोठी दिसते. शिवाय त्यांचे अजून एक येऊन मिळणार होता बरं का यांना, तो भीमाचा नातू. माझ्या डोक्यातच ते नाव राहत नाही. मला पहिले ना सकवेन राजा नाव होतात, सकवेन राजा, ते लक्षातच नाही राहायचं. पण म्हणलं आपल्या बाबांचं नाव लक्षात आणलं का सकवेन राजा लक्षात राहील. तसा हा भीमाचा नातू, त्याचं नाव लक्षात राहत नव्हतं माझ्या. पण मी म्हणलं एक बडबडी बाई डोळ्यापुढे आणायची आपल्या, त्याचं नाव होतं बरबरी. मग बडबडी नाव डोळ्यापुढे आलं का बरबरी, तो बरबरी निघाला होता, 3च बाण घेऊन निघाला होता. आणि तो म्हणला ज्याचं ताकद कमी आहे आणि जो हरेल असं मला वाटेल त्याच्याबरोबर त्याला मी साह्य करणार.
मग तो निघाला युद्ध करायला. आता देवाला माहिती हा 3च बाण घेऊन चाललाय, 3 बाणातच युद्धाचा निकाल लागला, 18 दिवस लागायचे नाही. तर हा कोणाला भेटणार आहे माहितीये, कारण त्याला माहिती होतं कमतरता कोणाची, कौरवांचीच आहे. कारण देव इकडे म्हणलं तिकडे कमतरता आहे, तिकडून जाऊन लढायचं, याला का लढायचं तिकडून जाऊन, म्हणजे देव खोपून मला मारेल आणि मला मोक्ष भेटेल. म्हणून देवाने मध्येच गाठलं, म्हणलं कुठं चालला, म्हणलं त्याची कमतरता आहे, त्याच्याकडे लढायला चालू, ज्याला बळ कमी ना त्याला बलवान करायचं आपण. अरे पण ते आधर्मी आहेत, म्हणलं मला त्याची काही घेणं घेणं, आम्हाला काय करायचं, आम्ही न देखू अवघड मरू द्या मरते तर मरू द्या, आम्हाला काय करायचं. ते म्हणलं देव म्हणला तसं नाही जमायचं, देवाने त्याला तिथं खलास केलं होतं, त्याला तिथं खतम करून, नाही तर 3 बाणामध्ये तो सगळ्याला संपवून टाकणार होते. आशे यांच्याकडे होते, तरी सुद्धा देवाच्या मनात होतं यांना विजय द्यायचा नाही. किंवा प्रलय काळाच्या आज्ञेला महामाताची साई म्हणून त्या उभयताचा जसा संयोग व्हावा, तशी या आमच्या अफाट सैन्यात भीष्म सेनापती पुढे गेलो का आहे, तेव्हा आमच्या सैन्याबरोबर कोण युद्ध करू शकणार. टिकेल. पांडवांची सैन्य पाहिली तर अगदी थोडे, परंतु त्यांची वरपंग रचना मात्र मोठी दिसते. शिवाय त्यांचे सेनापतित्व दांड्या भीमसेनेने स्वीकारलेले आहे. इतके सांगून दुर्योधन ती गोष्ट बोलण्याची सोडून देऊन स्तब्ध राहिला. मग पुन्हा सर्व सेनापतीस म्हणाला, अहो आता आपल्या सैन्य समुदाय सज्ज करा. ज्याच्या ताब्यात सैन्याच्या ज्या औक्षणी आहेत त्यातील श्रेष्ठ महारथांनी आपापल्या औक्षणी वाटून घेऊन युद्धस्थानी जाऊन उभे राहावे आणि त्या औक्षणी सांभाळाव्यात व भीष्माच्या आज्ञेत वागावे. नंतर तो द्रोणाचार्यास म्हणाला, तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी आणि भीष्मास मजप्रमाणे समजून त्यांचे संरक्षण करावे, कारण आमच्या सर्व सैन्याची भिस्त सर्वोत्तपरी त्यांच्यावर आहे. आणि भीष्माचार्याला फार मोठापणा दिला आणि द्रोणाचार्याला सांगितलं, यांचं सांभाळ करा, मी समजून यांचा सांभाळ करा. म्हणजे मग भीष्माचार्य खुश झाला. राजा दुर्योधनाचे हे भाषण ऐकून सेनापती भीष्मात फार आनंद झाला आणि त्यांनी सिंहासारखी गर्जना केली. तो गर्जनानाद ऐकून सैन्यात इतका विलक्षण तऱ्हेने दुमदुमून गेला की त्याचा प्रतिध्वनी आकाशात देखील मावेना. तो प्रतिध्वनी होत आहे. तो त्याचबरोबर वीरवृत्तीच्या बळाने भीष्माने आपला दिव्य शंख वाजवला. ते दोन्ही प्रचंड ध्वनी एकत्र झाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या. त्यावेळी आकाशच कोसळून पडत आहे की काय असा भास झाला. त्यावेळी आकाश गडगडू लागले, समुद्र उसळू लागला. ते स्थावर जंगम विश्व घाबरून जाऊन थरथर कापू लागले आणि त्या महानादाच्या घोषाने पर्वताच्या गुहामधून देखील प्रतिध्वनी दुमदुमून उठले. असे चालले असता त्या सैन्यामध्ये रणवाद्य वाजू लागली आणि नाना प्रकारच्या रणवाद्यांचा ध्वनी इतका कर्कश आणि भयंकर होता की मोठ्या धैर्यवानांना देखील तो महाप्रलय आहे असे वाटले. 90 डंके, मांदळ, ढोल एकत्र एक प्रकारचे रणवाद्य, शंख, मोठ्या झांजा व तुतारी इत्यादी अनेक रणवाद्यांचा गजर आणि वीरांच्या मोठमोठ्या रणगर्जना सुरू झाल्या. कोणी आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी चवताळून मोठमोठ्याने हका मारू लागले आणि मधोन्मत्त हत्ती बेफान होऊन औरत नाचे झाले. त्या ठिकाणी दुसऱ्याची काय कथा, जे कचरले ते कच्चे लोक तर कटपटाप्रमाणे उडूनच गेले. एवढ्या आवाजाने त्यांच्या शंकाच्या, दंड ठोकण्याच्या, मोठमोठ्या ओरडणारे काय उडून गेले. बघा देवाचा आवाज सत्य आहे. कौल दिला आपल्याला तिकडे वरा अवतार बरं का, डुकरात देव आहे तिकडे. तेव्हा ते सत्य आहे. ज्याप्रमाणे आम्हा काय संतांची भूमिका आहे. इथं आपला व्यवसायाचा मेळावा झाला आणि संध्याकाळी मसाले भात भरपूर शिजवला. सकाळ कमी होता तर बाबांना म्हणलं गाडी वाहून, त्यांना म्हणलं कसं जास्त नको. ते म्हणले नको शिजवला आणि अर्धा टाकून द्यायला लागला आणि डुकरांनी खाल्ला. तर आम्हाला खेद वाटला. तर बाबा आता असं झालं, आपलं अर्ध नुकसान झालं, डुकराला गेलं. ते म्हणले कुठं नुकसान झालं आपलं, त्यांना का आपण दिलं असतं का कधी, आता का आपले पैसे होते का, आणि यांनी कधी डुकराला घातलं असतं. आपण यांचे पैसे घेऊन डुकराला घातले, यांना पुण्याही भेटेल ती म्हणली. कारण सगळ्या जीवांमध्ये एक तो परमात्मा वास करतो असं काय प्रमाणे त्याला साधू म्हणाय ना. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुष्पनिया ठाव अहंतेचा, तोच एक संत साधू ओळखावा निका तुम्ही म्हणता ना. येरते जाणाने मायाबद्ध लोक आहेत, ज्यामुळे यमा सुद्धा दर्शक बसून त्याचे शरीर आवरेनाचे झाले. यांच्या गरजेने यमच हात धरायला लागले तर बाकी त्यांची काय कंडिशन आहे.
कित्येकांनी उभ्या उभ्या जीव गेले त्यांचे उभ्या उभ्या. जे धैर्यवान होते त्यांची दात खीळ बसली आणि जे नामांकित योद्धे होते त्यांच्या अंगात कापरे सुटले. अशा प्रकारचा तो भयंकर वाद्य ध्वनी ऐकून ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाला. कोणाची कंडिशन ब्रह्मदेव यम. आता यांची जरा अशी परिस्थिती आहे म्हणजे संसारातल्या दलदलीतलेच येत नाही वेगळी, त्याच्यावर परिणाम होतो या जगताच्या गोष्टीचा तो संसारिक प्राणी. आणि काही झालं तरी परिणाम न होऊन देणं हे अभंग म्हणण्यात आयुष्य गेलं आपलं. जरी हे आकाशवर पडो पाही ब्रह्मगोळ गंगा जाई वडवानळ त्रिभुवन साई. एवढं सगळं झालं. हवा चलो, ब्रह्मांड पेटून उठले, आकाश खाली पडलं, अजून काय वडवानळ पेटला, त्याच्यात हवा चल का. तरी मी तुझीच वास पाहेगा विठोबा न करी आणि कांता पांगिला. कारण नामधारक तुझाच अंकिला. तुमच्यावर आमचा भरोसा आहे. आमचं कोणी काही वाकडं काही करू शकत नाही. आणि जर करीत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण. नारायणाला असं बोलते, नारायणाला असे बोलते नाही. नारायणाला ते अंकित करू नये. माकडा वाघाला अंकित करतात सर्कस मधले लोक, आणि लोक वाघाला घाबरतात पण मास्टर घाबरत नाही. कारण त्याला माहिती आहे याच्या हातात काय. कोणता साबू बैलाला मारायचा. इलेक्ट्रिक हंटर गोडे बाबा जर इथं बसले ना खमंड भालो होती तेव्हा तो असं दाखवतो नुसता, आणि वाघ बी असं बघतो. गणपतीच्या पाया पड त्या पडते. कशामुळं अंतर आहे त्यांच्याकडं. साधूच्या अंकित आहे सगळं अंकित आहे. पाऊस पडायची ताकद साधूतली, सगळी साधूची ताकद आहे. हे सगळ्या भागवताच्या आणि ज्ञानेश्वरीच्या गुरुस्थवनाच्या ओळीत येते. गुरुराया तुमच्या सर ताकदीने सूर्य उगवतो, त्याच्यात जी ताकद आहे ती तुमची ताकद आहे. आता आपले गुरुराय होऊन बसले यांचे पोरग यांच्या जणी उठाले. ए उठ 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 म्हणलो ना, थांबा जरा. आता ही ताकद कसं. आपण आपल्याला नीट झाकून बघायचं आपण नेमकं कोण आहे. आपण जर या नाश्त्याला आपण म्हणत असू तर आपण फसलेलं. खऱ्याला आपण स्वीकारायचं. खरं जे आहे ते चैतन्य शक्ती आहे, ती माझ्या सगळ्या प्राणी मात्रामध्ये सम आहे. न्यून अधिकपणा एवढा नाही. चिंतापासून तर ब्रह्मदेवापर्यंत एकच सत्ता मानते. ब्रह्मदेव घाबरला होता. कुठपर्यंत आलो आपण. इथं कामतेबाई होते तेव्हा सांगायचं का बरं नाव निघते. लक्ष असावं लागतो. लक्ष असावंच लागतं. अलर्टच पाहिजे माणूस तर त्याला कळत. आणि एवढं वाचून हे काम नाही. घरी गेल्यावर रवंथ केलं पाहिजे. म्हशी जनावर आपण चारलेली येतात रानात भर भर तर त्यातून घरी गेलं म्हणसन. आता आपल्या बी घरी म्हणसन चालतंय ना. पोरग आलं का नाही, उद्या सकाळी जाणार आहे का नाही, हे म्हणसन आपलं चालू. आणि तो माणूस म्हणतो सोड रवे सोड बाळा करू दे मंथन. कशाचं संसारातून आसार ताक निघल आणि ताक फुकट वाटावं लागेल. त्यावेळी आकाश गडबडून जाईल, समुद्र उसळून जाईल, गुहामधून प्रतिध्वनी रणवाद्य वाचू लागले. प्रत्येकाने उभ्या उभ्या सुटले. इंद्राधिक देव कापरे सुटले. अशा प्रकारे तो धैर्यवान होते त्यांची दात. अशा प्रकारे तो भयंकर वाद्य ध्वनी ऐकून ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाला. आणि इंद्राधिक देव तर आज हा प्रलय काळ सोडवला की काय असे म्हणू लागलं. इंद्राधिक देव पळायलाच लागले असते. याप्रमाणे स्वर्ग लोकात दानादान उडून गेली. आता इकडे पांडव सैन्यात काय झाले पहा. जो रथ विजयाचे प्रत्यक्ष माहेरघर असून महातेजाचे केवळ भंडारच व ज्यात गरुडाप्रमाणे वेगवान असे 4 घोडे जुंपलेले आहेत व पंख असलेल्या मेरू पर्वताप्रमाणे दिसणारा असा तो श्रेष्ठ रथ तेथे शोभला. त्यांच्या तेजाने काही दिशा भरून गेल्या. ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारथी होते त्या रथाचे गुणपोथवर वर्णन करावे. आपल्या रथाचं सारथ्य भगवंताकडे पाहिजे तर आपलं वर्णन या रथाचं वर्णन कुठपर्यंत करेल. तू का म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मारे. पण हे कोणत्या अभंगाचं चरण आहे. आपुला तो एक देव करून ज्याने देव आपला केला त्या रथाचं सामर्थ्य उत्तमाची उरे कीर्ती मागे. साक्षात शंकराचा अवतार जो मारुती
तो ज्यांच्या ध्वजस्तंभावर असून शारंग धनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. पहा काय त्या प्रभूचे केवढे आश्चर्य. त्याचे भक्तावर अत्यंत विलक्षण प्रेम असल्यामुळे तो अर्जुनाचे सारथ्यही करू लागला. त्याने आपल्या सेवकाला पाठीशी घालून आपण स्वतः पुढे उभा झालेला भगवान श्रीकृष्णाने आपला पाचजन्य नावाचा शंख सहजतेने वाजवला. पण तो अति महान ध्वनी गंभीरते गाजवत होता. यांच्यासारखा कर्कश आवाज नाही असं सांगितलं. ज्याप्रमाणे उदयास आलेला सूर्य सर्व नक्षत्रात आपल्या तेजाने लोकवून टाकतो, त्याप्रमाणे कौरवांच्या सैन्यासभोवती वाद्य ध्वनी दुमदुमत होता. तो त्या शंखानादाने कोणीकडे लोक पावला त्याचा पत्ता लागेना. तसेच पहा की त्या अर्जुनाने आपला देवदत्त नावाचा अति गंभीर नादाचा शंख आवेशाने वाजवला. त्यावेळी त्या दोन्ही शंखाचा अद्भुत ध्वनी एकत्र झाल्यामुळे ब्रह्मांडाचे शतशः तुकडे होतात की काय असे वाटू लागले. मिले सुर मेरा तुम्हारा तो सूर बने आम्हारा. या दोघांचे नाद एकत्र झाल्यानंतर ब्रह्मांडाचे तुकडे होतील. इतक्यातच भीमसेनालाही आदेश आला आणि महाकाळाप्रमाणे खवळून त्याने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. त्या शंखाचा अति गंभीर ध्वनी महाप्रलयाच्या मेघगर्जनाप्रमाणे होत आहे. तोच धर्मराज आणि अनंत विजय नामक. बघा, एकाचं नाव अधिक आहे, एकाचा देवदत्त आणि याचा अनंत विजय. काही काळापर्यंत अजून त्याचाच विजय आहे, त्या धर्माचाच अनंत विजय. काळापर्यंत त्याच्या शंखाची ताकद आहे. नकुल आणि सुघोष चांगला घोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. त्या नादाने प्रत्यक्ष यमाचे धाबे दणाणून गेले. या युद्धभूमीत द्रुपद राजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे जमले होते. हा महावीर काशी राजाही पहा. त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य असा सात्यंकी, नृपश्रेष्ठ धृष्टद्युम्न आणि शिखंडी, त्याचप्रमाणे विराट व इतर जे सेना नायक होते तेही आपापले निरनिराळ्या तऱ्हेचे शंख एकसारखे वाजू लागले. त्या शंखाच्या महाध्वनीच्या आघाताने शेष व कुर्म एकदम दचकले. ज्याच्यावर पृथ्वी आहे तो शेष दचकला, कुर्म दचकला. सत्याची पावर आहे, फार पावर. आणि पृथ्वीचा भार टाकून देण्याच्या बेतात आली. त्या योगाने त्रैलोक्य डळमळू लागले. मेरू व मंदारे पर्वत हलू लागले. समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले. पृथ्वी पालती होती की काय, आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले आणि नक्षत्राचा सडा होतो की काय असे वाटू लागले. सत्य लोक तर सृष्टी बुडाली रे बुडाली. पुढचे लोक आता सत्य लोक म्हणजे सगळ्यात वरचा, त्यांची बी घाबरगुंडी उडाली. घाबरला पाहिजे. आता यांची घाबरगुंडी तर आपल्या बाबा लोकांची काय घेऊन बसायचं. आज ते म्हणणार तुका म्हणे भयो, हा तुका म्हणे काळ आता न करू शके. बघा काय घाबरायचं. काळ खायला आला तो कोण खायला. हे जे ऋषी मुनी जंगलात तपश्चर्या करत होते, आपल्या घरात जुरळ निघालं तर पळपळी, पाल निघाली तर पळपळी. का बरं त्यांना वाघ खात नव्हते. त्यांच्यावर प्रेमळ दृष्टी पडली ना, वाघ क्रूर भाव विसरून जाय. एवढी ताकद आहे आपल्या आत्मिक मानवी आत्म्यामध्ये, एवढं सामर्थ्य आहे. ते जर आपण प्रगट केलं ना ते सगळे मित्र होतील. आणि उलट आहे ना, हे संतांचं मत आहे. मित्र काय चित्त शुद्ध तरी, आणि माझ्या अनुभवाला तर उलट आलेले. चित्त शुद्ध झाल्यावर उलट झालेले. काय झालेले, शत्रू मित्र व्हायला लागले तर मित्र शत्रू व्हायला लागले. सत्य लोकी तर सृष्टी बुडाली रे बुडाली. आता देव निराधार झाले अशी एकच हाकत. तरी सुद्धा सत्याची कास सोडायची नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या बरोबर काय असलेली लोक तुम्हाला उद्या म्हणतील असं काय करायची गरज होती, महाराजाला अशी काय करायची गरज होती. तरी पण तुम्हाला जे सत्य आकलन झाले, तुमच्या दृष्टीला जे दिसतंय त्याच्यापासून तुम्ही पराडमुख नाही व्हायचं. आज जे सात तुम्ही विचार करा. बाबा म्हणजे मी 1943 पासून हे काम करतोय आणि आता जेवढे सवंगडी सांगतात तर 43 मधला एकच जोडीदार नाही. कोण म्हणते 86ला बाबा भेटले, कोण म्हणतो 90ला भेटले, कोण म्हणतो 84ला भेटलं. मग 43च्या दरम्यानले कुठे गेले ते, कुठे गेले ते गेले त्यांच्या वाचला आहे का नाही. काही स्ट्रक्चर बनवणार आहेत, फक्त काही वर्ष बनवणार आहे. कलरचा काम करा. आपलं रिक्षाचे फिटरच वेगवेगळे, कोण मीटरचं आहे तर कोण टायरचं आहे, तसे वेगवेगळे आहेत. सत्य कर्माला सहाय्य झाले गेले निघून कोण कुठं. सूर्य दिवसात थांबला आणि प्रलय काळच्या वेळेप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडून गेला. ते पाहून भगवान श्रीकृष्ण फार विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंत होईल असे पाहून त्यांनी तो अद्भुत आवेशयुक्त शंखनादाने झालेला गोंधळ बंद केला.
म्हणून हे जग वाचले. नाहीतर कृष्णाधिकांनी जेव्हा शंख वाजवले तेव्हा जगाचा अंत होण्याची वेळ आली होती. तो शंखानाद तर बंद झाला, तथापि त्याचा जो प्रतिध्वनी घुमत होता त्याने कौरव सैन्याची दानादीन उडाली. ज्याप्रमाणे सिंह सहज विनेने जसे हत्तीच्या समुदायाची पांगापांग करतो, त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरवांची हृदय विदीर्ण केली. जेव्हा तो घुमत असलेला प्रतिध्वनी ऐकला तेव्हा उभ्या सर्वांचे धैर्य धैर्य सर्वांनी सोडले आणि एकमेकात सावध असे म्हणू लागले. त्या ठिकाणी बलाने व पुरुषार्थाने युक्त असे जे महारथी होते त्यांनी सैन्याला पुन्हा धीर देऊन सावरले. मग ते मोठ्या तयारीने पुढे सरसावले व त्यांनी दुप्पट आवेशाने चाल केली. तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्याच्या योगाने त्रिभुवन अगदी त्रस्त होऊन गेले. ज्याप्रमाणे प्रलयकाळचे दुर्धर मेघ एकसारखी वृष्टी करतात त्याप्रमाणे तेथे धनुर्धारी विराटने तीक्ष्ण बाणांची इतकी वृष्टी केली की ते पाहून अर्जुनाच्या मनाला फार संतोष झाला व त्यांनी मोठ्या आवेशाने सैन्यावर दृष्टी फेकली. तेव्हा सर्व कौरव युद्धात सिद्ध झालेले पाहून अर्जुनाने सहजतेने धनुष्य उचलले. त्यावेळी अर्जुन देवास म्हणाला, आता देवा आपला रथ लवकर हलवा आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा. अशी प्रसंग येणार आपल्या जीवनात प्रत्येकाच्या. एक तरी ओवी दोन्ही सैन्याच्या मध्ये आपला रथ जाऊन उभा राहणार, हे बी बांधणारे ते बी बांधणारे. तिथं आपला रथ उभा केला आपण काय करायचं, अजून काय त्या आगीमध्ये काय टाकायचं, पाणी टाकायचं. बरं आहे मग. म्हणजे येथे युद्ध करण्याकरता आलेल्या सर्व वीरास क्षणभर मी न्याहाळून पाहिजे. कारण इथे जरी सर्व वीर जमले आहेत तरी समरंगणी मला कोणाशी युद्ध करायचे आहे ते पहिले पाहिजे. ते बहुत करून उतावळे व दृष्ट बुद्धी कौरव अंगात पराक्रम नसतात युद्धाची हाव धरतात. यांना युद्धाची हौस आहे खरी, परंतु यांच्याने रणभूमीवर धैर्य धरवत नाही. इतके धृतराष्ट्र राजाला सांगून संजय पुढे काय म्हणाला. कोणाला सांगतोय आता एवढं सांगायला आपल्याकडे ताकद पाहिजे ना. धृतराष्ट्र राजाला सांगायचंय तुझ्या पोरांमध्ये ताकद नाही युद्ध करायची तर लय हे हाव पण घाबरतात. असं केलं आपलं काढून टाकेल आपल्याला कामावरून. ही कंपनी आहे. शिंदे दादा म्हणतात की हा लोक म्हणतात मला यांनी काढून टाकलं मला त्यांनी काढून टाकलं. ही का कंपनी आहे का. कंपनी तू शेत काढून टाकतो. ही कंपनी आहे संताची. राजा एक अर्जुनाचे भाषण श्रवण करतात श्रीकृष्णाने रथ हाकला व दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा केला. देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिले बरं का. 100 वर्ष तर कोणी जगत नाही पण देवाने दिलाय चान्स. मी आत्मा तुझ्या अंकित आहे. तुला मला कुठं घेऊन जायचं ते घेऊन जा. दारूच्या अड्ड्यावर घेऊन जायचं, जुगारीला घेऊन जायचं, कीर्तनाला घेऊन जायचं. तुझ्या मी अंकित आहे. तुला काय आपल्या गावच्या भाषेत काय म्हणतात, काय नाटकं करायची. नाटकं नाही म्हणते वेगळा शब्द म्हणतात तर मी बोलत नाही. हो काय करायचं ते नाटकं कर. हा काय करायचं ते कर तू. पण नंतर मग अनेक यातना मग सगळ्याचं झाडा तुला द्यावा लागेल. आता स्वतंत्रता आहे प्रत्येकाला कर्माची. काय करायचं ते त्याच्या हातात आहे पण नंतर हिसाब द्यावा लागणार आहे. अर्जुनाचे भाषण श्रवण करता श्रीकृष्णाने रथ हाकला व दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा केला. ज्या ठिकाणी भीष्म द्रोणादी आप्तसंबंधी व अनेक राजे समोर उभे आहेत त्या ठिकाणी रथ उभा करून अर्जुन या साऱ्या सेनेकडे मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला. मग म्हणाला, देवा पहा हे तर सर्व आमचे आप्तवर्ग व गुरु आहेत. असं म्हणलं कीर्तन करता येणार नाही. नातेवाईक आहेत यांना काय सांगायचं. यांना सांगायसाठी तुझी पैदास झालेली मातृ पितृ भात्र सगोत्र किंवा पवित्र ते पावनत्व देश. तुम्हाला प्रत्येकाला देवाने आपापल्या कुळामध्ये जन्माला घातल्या अमुक जातीमध्ये पंथामध्ये का त्या कुळाचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या जातीतलाच पाहिजे. त्यांचं लवकर ते ऐकतील बाकी दुसरं कोणाचं ऐकणार नाही. आता याच्याकडे हाच प्रश्न आला. आपण नवीन कीर्तन उभं राहिलो का आपण घाबरतोय बाबा आहेत हे आमचे नातेवाईक आहेत ते. पण आता तुझा पेपर आहे ना परीक्षेला पेपर चांगले मार्क पडले पाहिजे म्हणजे आहे ते खणखणीतच झालं पाहिजे. मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला. मग म्हणाला, देवा पहा हे तर सर्व आमच्या आप्तवर्ग गुरु आहेत. हे ऐकून श्रीकृष्णाच्या मनात क्षणभर आश्चर्य वाटले. म्हणजे याला माहित नव्हतं का पहिला आपल्या कीर्तनाला पुढे जायचं. याला माहित नव्हतं का युद्ध कोणाशी करायचं. सगळं माहिती आहे आणि आता म्हणतो हे आप्तवर्ग हे ठरूनच आला नाही युद्धाला. ते आपल्या मनात म्हणतात. अर्जुनाने मनात ही काय कोण धरले जाणे. परंतु ज्या अर्थी असे तो म्हणत आहे त्या अर्थी काहीतरी चमत्कारिक प्रकार झाला असावा. पण भगवान दुसऱ्याचे मनोगत सहज जाणणारे असे असणारे
जाणणारे असल्यामुळे त्यांनी पुढील भविष्य ताडले, परंतु त्यावेळेस काहीच न बोलता ते स्तब्ध राहिले. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व वडील, आजी, गुरु, बंधू, मामा अशी पाहिली. आपले इष्ट मित्र व मुलगे हे सर्व त्या ठिकाणी आलेले पाहिले. तसेच त्याने आपले जिवलग मित्र, सासरे, आप्तवर्ग व नातू हेही त्या ठिकाणी अवलोकन केले. ज्यांच्यावर उपकार केले होते, त्यांचे संकट समय रक्षण केले होते, ते लहान मोठे सर्व आलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं. धर्माचं काम करत असताना कोण काका नाही, कोण मामा नाही, पण लोक हे समजतात बरं का, हा माझा मामा आहे म्हणून याच्या मागं, तो माझा काका आहे म्हणून त्याच्या पाठीमागं. अर्जुनाने मामाला मारलं तर शल्य आहे ना अर्जुनाचा मामा, तर पहिला बाण मारला, 2 मामाने सोडले तरी हात सोडी ना. पण तो बी मामा प्युअर होता. म्हणला आता मी मामा आहे म्हणून लढाई करायची नाही, तू चालव बरं बाण, तुझी मर्यादा घरी आल्यावर, इथं नाही, तू चालव बाण. म्हणजे बघा, धर्माच्या बाबतीत कोणी आडवा आला तर त्याला आडवं करायचं, कोणी असतो मग तो, तरच आपण धर्माचं काम करू शकतो, तरच आपण देहाच्या बुद्धीच्या आतीत झालो हे त्याचं लक्षण आहे. कारण तोपर्यंत देह बुद्धीचे दास आहोत आपण समजायचं. आणि म्हणून तुकोबरायचं एक अभंग आहे, देह आणि देह संबंधी निंदावी, इतर की वंदावी श्वान सुपरे. दुसऱ्यांना हे करा तुम्ही हे कळला, कुत्र्यांना पाळा वाटलं तर, पण आपल्या लोकांशी जास्त संबंध ठेवू. कारण त्याच्यामुळे तुम्ही सत्य प्रगट करायला काय होणार, घाबरणार, दचकणार आणि माग शिपूट घालून निघून जाणार. तात्पर्य आपले गोत्रजन दोनही सैन्यामध्ये युद्धाला सज्ज झालेले आहेत असे पाहून त्यावेळी पाहिले. काय त्या बघा, जसं द्रोणाचार्यांना सांगितलं हा आम्हाला मारणार आहे, तसं द्रौपदीचं आणि भगवंताचं लय शक्य होतं. आणि परीक्षितीच्या अभिमन्यूच्या पोराला आशीर्वाद दिला, त्याची बायको जेव्हा पाया पडली का म्हणे हिचा पोरगा चक्रवर्ती राजा होईल. कोणाचा? अभिमन्यूचा, म्हणजे उत्तरेच्या गर्भात असणारा परीक्षित. असं म्हटल्यानंतर लगेच द्रौपदीची चक्र चालली. म्हणले इथं बाकीचे अजून आहेत, माझं धर्माचा पहिला पोरगा आहे, तो गादीवर बसलो, त्याचा बसतो हा पार नातून पण तू कसा बसायला लागो. हे असतं असं कसं देवा तुम्ही बोलले? ज्या की देवा असं काहीतरी बोलतात म्हणजे काहीतरी गौरबंगाल. मग बाजूला येऊन विचारलं काय झालं, काय असं तुम्ही काय दिलं, मग बाकीचे कुठं जाणार आहे ते सगळे? ते म्हणले युद्धामध्ये एकही आज जिवंत राहणार नाही, तुझे 5 नवरे सोडून बाकीचे कोण जिवंत राहणार नाही, 5 पोरं मरून जाणार, अभिमन्यू जाणार मरून, आणि तुझा मुलगा जिवंत राहील. ते म्हणले मग युद्ध करू नका. ते म्हणले बघ हे युद्ध तुझ्या घरगुतीचं नाही, हे धर्मयुद्ध आहे. नीती काय तुकाराम महाराजांचा आपण धर्मनीतीचा ऐका हा व्यवहार निवडले सार आसारते. तुला कोणाला तरी बळी द्यावाच लागेल, तानाजीला मारावंच लागेल, तेव्हा बाकीचे 100 जिवंत जगू शकतात. कोणाचा तरी बळी जाणार, धर्माची जर गुढी उभारायची असेल तर बलिदान द्यावं लागेल. अरे तुला त्याग करायला मिळतं, तुझं परमभाग्य समज तू. काय तू का म्हणे माझं घडो त्यांची तरी माझ्या दैवपार नाही. देवाच्या कार्यामध्ये माझे 5 पोरं जर जात असतील तर तू तुझं भाग्य समज. एवढं सगळं दाखवून देते म्हणते मग करा लढाई, काय हरकत नाही. आपल्याला जर कळालं आपली पोरं मारणार आहे, लढाई बांध लढाई, चला घरी चालायचं, आपल्याला काय करायचं नाही. म्हणजे आपण कोण आहोत, आपले काही संबंध सुटलेला नाही. निवळ अनुग्रह घेतला, निवळ हिंड फिरस्तीपणा चाललाय, निवळ कीर्तनाला जायचं, एवढा ना धामधूम करायचा, घरी गेलो जय शेते. तात्पर्य प्रत्यक्ष गोत्रजयी दोन्ही सैन्यामध्ये युद्धाला सज्ज झाले. आपलं द्या सोडून आपले कारण, त्याचं कारण आपलं काय माहितीये का, आपले जे वडील आहेत ना ते जे करती त्या नाव धर्म ठेवते, त्यांनी तेवढाच परमार्थ ठेवला. पंढरपूरपुरता, आळंदीपुरता, काशीपुरता तेवढाच परमार्थ. नित्याचा परमार्थ झाला पाहिजे तुमचा, करावा परमार्थ. आहार निशी दिवस रात्र तुम्ही अलर्ट राहिलेलं बाहेर. संसारात जर त्या दिवशी तुम्हाला आनंद मिळेल ना, संसार करताना तुम्ही विजयी झाले. मला काय वेळेला काही कीर्तनांपेक्षा रिक्षा चालवल्यावर आनंद वाटतो, काही कीर्तनांपेक्षा. त्या तुमच्या कर्मात जेव्हा तुम्हाला आनंद वाटेल तेव्हा समजायचं का तुमचं स्थळाने झालं मग. आणि फक्त तुम्हाला इथं आल्यावर तेवढं बरं वाटतं आणि घरी गेलं परत जसं तसं तर समजायचं मग काय हॉस्पिटल परत बरं वाटते. काय वेळेला बरंच असं वाटतं काही लोकांना हॉस्पिटलमध्ये राहिलेलं बरं, घरी गेलो काम करावं लागेल, हे की नाही, तेवढा पुरता आनंद. त्यांचे मन बावरून जाऊन सज्ज. तात्पर्य आपले गोत्र दोन्ही सैन्यामध्ये युद्धाला सज्ज झालेले आहेत असे पाहून अर्जुन त्यावेळेला पाहिले. त्याचे मन बावरून जाऊन म्हणजे त्याच्या मनात गोत्रदानाविषयी सज करुणा उत्पन्न झाली. त्यामुळे वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनास सोडून निघाली. ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून गुणी व लावण्यवती असतात त्यांना आपल्या मानीपणामुळे
दुसऱ्या स्त्रियांच्या आपल्या घरात वर्चस्व सहन होत नाही. काय सांगितलं बघ, पतिव्रतीची करता स्तुती. आता तशी ही शिंदळकी नाही, ही बी चांगलीच आहे गुणवान, पण हिला दुसरी गुणवान सहन होत नाही. मग समजायचं की देहबुद्धीचं चावतात. आपल्यापेक्षा कोणी हुशार होत असेल तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे. वा, काय पठ्ठ्या तयार झालाय, काय पठ्ठ्या तयार झालाय. आपल्यापेक्षा हुशार व्हावेत, आपल्या बरोबरचे सगळे मास्टर व्हावेत असं वाटलं पाहिजे. त्या सांगायचं आपण विचार. नाही तर तो सिनियर, तो हा ज्युनियर, याला मी उभं केलं, याला तू उभं केलं, पण तुला तरी कोणतरी उभं केलं असेल ना. नाही तर तू बी कुठंतरी आडवात पडला असता. आज त्यांनी तुला उभं केलं, आम्ही तुला आडवे करणार आहेत नंतर, बांधून नेणार आणि काळाच्या हवाले करणार. कशाला आम घेतो, मी त्याला उभं केलं याला आडवं केलं. ज्याप्रमाणे नवीन स्त्रियाच्या आवडीच्या भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या मनुष्याप्रमाणे योग्य ते वाचून तिची निंदा नादी लागतो, किंवा तपश्चर्येच्या बलाने रिद्धी अधिक ऐश्वर्य प्राप्त झाल्याचा वैराग्यवानाची बुद्धी भ्रम पावते. खूप हे साधू खूप चांगले होते, ज्यांना आज रिद्धी सिद्धी प्राप्त झाले ते खूप चांगले होते, पण याच्यामध्ये काय झाला, भ्रम पावले त्याच्या नादी लागले. आणि मग वैराग्यवानाची बुद्धी भ्रम पावते व मग त्यास वैराग्य सिद्धी आठवत नाही. जर सिद्धीच प्राप्त करायची असेल तर कोणती सिद्धी प्राप्त करायची, आपण वैराग्य सिद्धी प्राप्त करायची. तशी त्यावेळी अर्जुनाची स्थिती झाली. त्याची असलेली विलवृत्ती निघून गेली, कारण त्याने आपले अंतकरण करूनच दिले. असे पहा की मांत्रिक मंत्रोच्चार करण्यास चुकला म्हणजे त्यालाच भूतबाधा होते. त्याप्रमाणे अर्जुनाला मोठ्या मोहाने ग्रासले, त्यामुळे त्याचे स्वाभाविक धैर्य नष्ट झाले. त्याच्या हृदयात दयेचा पाझर फुटला. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श होण्याबरोबर चंद्रकांत मनास पाझर फुटतो, त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहाने मोहित झाला व मग खेदयुक्त अंतकरणाने श्रीकृष्णाशी बोलू लागला. अर्जुन म्हणाला, देवा हे पहा की मी हा सर्व सैन्य समुदाय पाहिला. तो येथे आमचे सर्व गोत्रच आमच्या दृष्टीस पडले. हे सर्व युद्ध करण्याकरता तयार झाले आहेत खरे, परंतु त्यांच्याबरोबर युद्ध करणे आपल्यास कसे बरे योग्य होईल. यांच्याशी युद्ध करण्याची गोष्ट काढताच मला काही सुचेनासे झाले आणि मन आणि बुद्धी ही देखील आपल्या जागी स्थिर राहत नाही. इकडे पहा, माझ्या सर्व अंगास कापडे सुटले आहेत, तोंडास कोरड पडली आहे व इंद्रियेही शीतल झाली आहेत. सर्व अंगावर काटा आला आहे, मनाचा अगदी आग भडका झाला आहे व गांडीव धनुष्य धरण्याचा हातही ढिल्ला पडला. त्यामुळे ते धनुष्य धरले न जाता निसटले, पण माझ्या हातून केव्हा गळून पडले हे देखील मला समजले नाही. इतके माझे अंतःकरण या आप्तवर्गाच्या मोहाने व्यापले आहे. काय झालेले, याला मोह झाला आणि त्यामुळे त्याची ती गोष्ट गेली. अहो माझे आता ते अर्जुनाचं झालं का आपलं झालं, राम झाले, पण आता आपण वाचायचं काम करायचं, ऐकायचं काम करायचं, बघायचं. अर्जुनाचं झालं एवढं लक्षात ठेवायचं आणि घरी जायचं. अहो ते माझे अंतकरण वज्रापेक्षाही कठीण असून कोणत्याही प्रतिकूल अवस्थेत दाद न देणारे वा ते निष्ठुर आहेत, परंतु तेच आज आप्तवर्गाविषयी इतके मोहित व्हावे व मोठे आश्चर्य आहे. अहो बाबांनी सांगितलं आपल्या दया गुण असावा, पण युद्धभूमीवर जाताना योद्धा कधी साधूचा आशीर्वाद घ्यायला जाते. कारण साधू त्याला काय सांगलं, बुद्धम शरणम गच्छा. मग तो त्याची विवृत्ती बाजूला धनुष्य बाजूला ठेवून देईल. त्यामुळे त्यावेळेला त्याच्याकडे जायचं नाही. त्यावेळेला पवाडे वाजवायचे, पवाडे म्हणजे याच्यामध्ये काय निर्माण होईल, शौर्य निर्माण होणार आहे. ज्या अर्जुनाने युद्धात शंकराच जिंकले, बघा कोणी कोणाला जिंकले, शंकर काय करत होते काय नाही, पण त्यांनी काय केला माहितीये का, आशीर्वाद दिला. कारण चांगला पोरगा आहे, जिंकला पाहिजे. आज मला जिंकलं तरच उद्या दुसरा जिंकायला जाईल. अर्जुनाने युद्धात शंकराच जिंकले व निवांत कवच राक्षसांचा मागमूस नाही केला. एवढा श्रेष्ठ होता, वरच्या लोकांना मदत करायला खालून हा माणूस पाठवला होता. निवांत कवच इंद्रादिक देवाला आवरत नव्हते, तेव्हा खालून मदत मागवली होती अर्जुनाला पाठवून द्या म्हणून. तोच अर्जुन मोहाने आता एका क्षणात व्याप्त झाला. काय आश्चर्य पहा, जसा भ्रमर कोणत्याही वाळलेल्या लाकडी कठीण लाकडात सहज पोखरतो, परंतु तोच भ्रमर कोवळ्या कमळाच्या कळीमध्ये ती मेटल्यावर अडकून पडतो आणि त्याचं भेदन करू शकत नाही. कारण भ्रमर भुलले सुमन कळीचे, तेथे तो आपल्या प्राणास मुकेल, पण त्या कमळाच्या पाकळ्यांना भोग पाडण्याचे मनातही आणत नाही. त्याप्रमाणेच आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी तो तोडण्यास कठीण आहे.
संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्र ऐक, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे. हा मोह म्हणजे परमेश्वराची माया. आताच रामायणामध्ये दाखवलं, जनक राजा पुरीला रामाबरोबर पाठवला म्हणजे काय बोलवून करताना रडायला लागला. रोज सजायचं पालखी आणि तिकडचे लोक ठरायचं म्हणजे वराड येणारे, आज नवरदेव येणारे घेऊन नवरीला, ते ठरवायचे हे रोज आवरायचे. पण दशरथ राजा गेला का, जनक राजा आम्ही निघतो, ते म्हणायचं आज नाही जायचं, लेकीला पाठवशी नाही वाटत मला, आज नाही जायचं, काय सगळं राहील. असं महिनाभर चाललंय आणि रोज रडतोय. त्यावेळेला त्यांचा जो कोण असतो त्यांचा सल्ला देणारा म्हणतात भीष्माचार्य यांच्या रामाचा कोण होता, वशिष्ठ, कुलगुरू. कुलगुरू म्हणजे तुम्ही विजयी आहात, तुम्ही एवढे विजय आहात, पराक्रमण, तुम्ही रडता. अरे म्हणला ही मुलगी म्हणजे मायेचं रूप आहे, तेच माणसाला गुरफटत आणतं. म्हातारे मारते वेळी कोणाची आठवण काढते, पोराची काढते. शंकरबाई म्हणले, आप्पा तुम्हाला रडायला आणि पूजा, गावाच्या नाक्यावाल्यावर रडत सुटेल. ही माया आहे, ही माया चांगल्या चांगल्यांना जिंकता नाही आली, आपणही जिंकू शकत नाही. 7व्या अध्यायातला 14व्या नंबरचा श्लोक आहे की दुरंच्या ती माया फार कठीण, पण देवाची कृपा होईल तेव्हा तो आवरून घेईल, त्यांनी ती सोडलेली आहे आपल्याला. आणि म्हणूनच आपण म्हणतो माया विघ्ने भ्रमला खरे. त्यामुळे त्या अर्जुनाला ती आवरेना, तो मोह कोमल असल्यास सोडण्यास कठीण. संजय म्हणतो तसे तो आपल्या प्राणास मुकेल पण पाकळ्यांना सोडणार नाही. संजय असला सोडण्यास कठीण आहे, आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी सोडण्यास कठीण. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्र ऐक, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे, ती ब्रह्मदेवालाही आवरत नाही, त्याला पळायला लावलं होतं. आणि म्हणून बरं का, आपण जर आपण ठरवलं तर या तिघांनाही डावलून वर जाऊ शकतो, ब्रह्मादिकांना सुद्धा. का, जर आपल्यावर ईश्वराची कृपा आणि आपण निष्काम कर्मयोग जर केला तर देवाला आपल्याला पारडं वरच करावं लागेल. पहा, त्या धर्माने पुत्राला घेऊन गेल्यावर तर मग आपण जर चांगलं वागलं तर आपण यांच्या वरच ठरू शकतो, ब्रह्मदेवाला आवरत नाही. म्हणून अर्जुनास तिने व्याकुळ केले, यात आश्चर्य काय. असो राजा ऐक, असे आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाचा युद्धाविषयीचा सर्व अभिमान पार मावळून गेला. त्या ठिकाणी त्याच्या मनात करुणा कशी उद्भवली कोण जाणे. त्या करुणेच्या भरात तो श्रीकृष्णास म्हणू लागला, देवा मला वाटते आपण इथे राहूच नाही, या सर्वात मारावायची गोष्ट मनात बरोबर माझे मन अति व्याकुळ होऊन बोबडी वळल्यामुळे तोंडात शब्द उमटेनासा झाला आहे. या कौरवांना जर मारावायचे तर मग धर्माधिक राजाधिकांना का मारू नये, कारण ते दोनही माझे गोत्रजच आहेत, आम्ही परस्पराचे नातलगत आहोत. म्हणून देवा आग लागो या युद्धाला, मला काही ते पसंत नाही. या महापातका वाचून आमचे काय खोळंबले आहे. देवा पुष्कळ दृष्टीने विचार करून पाहिले तर युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल. आता ते तर टाळले तर मात्र काही कल्याण होईल. हे पाहून मला असे वाटते की तो जय मिळवण्याची मला मुळीच गरज नाही व असले राज्य मिळून तरी काय करावायचे आहे. अर्जुन म्हणाला, या सर्वांचा वध करून जे भोग भोगावायचे त्या सर्वांस आग लागू. या असल्या सुखाशिवाय वाटतील ती दुःखे आम्ही सोसू व त्याच्याकरता आम्ही आपले प्राण देखील खर्ची घालू. परंतु यांचा घात करून आपण राज्य सुख भोगावे ही गोष्ट कधी स्वप्नातही माझ्या मनात येणार नाही. जर आम्ही आमच्या वडिलांचे मनाने आधीच चिंतले तर आम्ही जन्मास तरी यावायचे कशा करता. नुसतं मनाने वाईट चिंतलं तरी कशाला जन्माला यायचं, मी तर प्रत्यक्ष घात करायला लागणार व जगताचे तरी जगायचे तरी कोणासाठी. प्रश्नचिन्ह. कुळात पुत्र प्राप्तीची इच्छा करतात त्यांचे हेच का फळ की पुत्राने आपल्या गोत्रजांचा संहार करावा, आपले मन त्यांच्याविषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे मनात तरी कसले आणावे. त्यांना आपल्या हातून सुख होईल तेच करणे चांगले. आम्ही जे जे मिळवावे त्या सर्वांचा त्यांनी उपभोग घ्यावा. इतकेच नव्हे तर त्यांच्या हिताकरता आम्ही आपले जीवित अर्पण करावे. आणि आपण खरोखर आपल्या नातेवाईकांचं हित पाहिलं पाहिजे. आपण आपल्या आईचे हित पाहिलं पाहिजे, आपल्या वडिलांचं हित पाहिलं पाहिजे. पण आपली आई कोण कळायला पाहिजे, आपले वडील कोण कळाले पाहिजे. आपण म्हणतो आमच्या आईची आम्ही खूप काळजी करतो आणि चांगल्या टाटासारख्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि आईला मी पाहिजे तेवढा खर्च करतो आणि आईला नीट करतो. आता याने आईला नीट केलं का आईच्या शरीराला नीट केलं आणि आई कुत्री मांजर गाढवं नक्की होणार, पीठ दाखवून ठेवल्या वाटणार. मग आईचं ते हित पाहावं त्यांनी, आत्म्याच्या आईच्या अंतर आत्म्याचं जीवात्म्याचं हित पाहावं.
शरीर नाशणारच ते मरणारच आहे, त्याची चिमूट बरच राख होणार आहे. त्याची काळजी नाही केली तर चालेल, पण आपल्या आईला माळ घालावं, आपल्या आईला नामस्मरणाला मार्गाला लावं, आपल्या आईला सत्संगाला घेऊन यावं. जरी हातपाय येताना मोडला तरी कल्याण, बरं का. सत्संगाला जाताना हातपाय मोडला तरी कल्याण. काशीला जाऊन आले त्यांना विचारा, काशीला गेल्यावर जाणाराची इच्छा असते. कोणतरी मागे म्हणले एका बाईने उडी मारली होती बोटीतून, तिला परत वर काढलं. काशीत उडी मारली तरी तिला वर काढलं, म्हणजे तिचं प्रारब्धच नाही मारायचं काशीत. तिला विचारलं तू का उडी मारली, म्हणजे काशीत मारायची म्हणून. पण नाही, तिथंही मरू नये, तिथं लाईन लागलेली मडी जाळायला. कशासाठी? मोक्ष मिळावं. मग आपल्याला जर कल्याणच करायचं असेल आपल्या नातेवाईकांचं, तर त्यांना माळा घाला. तोपर्यंत त्यांच्याशी संबंध ठेवू नका. त्यांच्याशी संबंध ठेवल्याने तुमची हानी होईल, आणि तुम्हाला जो मोठेपणा मिळाला तो त्यांना मिळवून द्या. तर तुम्ही त्यांचं हित केलं. तुम्ही त्यांना पैसे देऊन, खायला घालून, लग्नामध्ये साडी देऊन, ती साडी तर अशी असते ना, ती फिरतच राहते. या लग्नातून त्या लग्नात, त्या लग्नातून त्या लग्नात. त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरी द्या, कधीतरी ते गदड उचकेल आणि वाचील तरी. पण असलं नाही आपल्याला सुचायचं. आपली डोकीच बधीर झालेली. मग सांगा, पोराला आपण जर म्हणलो शाळेत जा, ते पटते का त्याला, अभ्यास कर, त्याला मारून नाही, तरी पण आपल्याला कळले नाही हित. आपल्याला यांचं हित कशात कळत, त्यांना नाही पटू नका, पण आपण आपला मार्ग का सोडायचा. आपण त्यांना द्यायचं. पोरग कडू औषध घेत नाही, पण आई म्हणते धरा धरा त्याचे पाय, हातून पाय धरते. हे पोरग औषध घेत आणि दोघांना आवरण. चमचा जरी तोंडात आ करून टाकला तरी ते परत बापाच्या तोंडावर औषध निमत विकते. म्हणजे असं की आपण जरी चांगलं करायला गेलो तरी ते चांगलं स्वीकार नाही. पण होता वेळ आईबापाने प्रयत्न केला पाहिजे का नाही, कारण त्याला त्याचं कळलेच नाही. काय औषध काय म्हणतो तुम्ही, औषधाचे नाही कडवटपणे जैशी अमृताची पुरवणी. तुम्ही जे ज्ञानेश्वरी जाणार आहे त्यांना अमृत देणार आहे, त्यांना त्याला नाही कळलं तर चालेल, ते ठीक. असं काहीतरी उलटा कार्यक्रम करायचा आपण. असलं कोणाचा विचार डोक्यात तर करा. आम्ही देशदेशीचे सर्व राजे युद्धात जिंकावे आणि त्यावेळी आपल्या कुळात संतोषित करावे, पण कर्माची गती. आणि असं बोललं पाहिजे बरं का. असं बोलल्यावर माणूस हुशार होतो, पण बोलणारी माणसं पुढे बसली पाहिजे अजून. पण कामावरून लेट आणणाऱ्या माणसाला माफ आहे. त्यांनी वेळेचंच सोनं करतोय. गायकवाडताईचं म्हणणं आहे वेळेचंच सोनं करा. आमच्या गाई आल्या ना गोकुळाष्टमीला रात्रीचं 12ला किती समजा, आम्ही म्हणतो ताई झोपा. तेव्हा नाही का आम्ही झोपायला आलो होता. गंजने बाबा म्हणलं बाबा तुम्ही आराम करा, मी येतो राऊंड मारून जरा. ते म्हणलं मी का अवतावरून आलोय झोपायला ना आराम कराय, मी बी तुझ्या बरोबर येतो, चल ना टाकायला बचकर. कोण म्हणते, कोण म्हणते? ज्यांनी आयुष्य द्यायची जावला त्यांनी इथं वस्कर टाकली ना तर कल्याण आहे तुमचं. पाहुण्यांना चादरी टाकल्या ना ते तुमच्या खालच्या चादरी ओढून घेतली. 4 चाकाची गाडी आली तर तुम्हाला कधी घेणार नाही, टाटा बी नाही करणार, कारण ते म्हणून हे चिटकलं आपल्याला. आणि इथं जर केलं ना तर शेवटपर्यंत तुमच्या बरोबर ते सत्कर्म येणार आहे. कर्माची गती किती विचित्र आहे पहा, की तेथे आमचे गोत्र सर्व गोत्र आम्हाबरोबर युद्ध करण्यास उद्युक्त झाले आहेत. त्यांना काय म्हणावे. अहो त्यांनी आपल्या बायका मुली वधन या सर्वावर पाणी सोडून तरवारीच्या धारेवर आपले जीव ठेवलेले आहेत. जेवायला बसणारे जे म्हातारे आहेत ना पाणी सोडतात बघा, सगळ्यावर पाणी सोडावं लागतं, तेव्हा त्या साम्राज्याचा अधिपती जीव होतो. अधिपती सगळ्यांचा मुख्य होतो. या सगळ्यावर पाणी सोडलं तर हे त्याच्यातून सांगायचं. तरी आशांना कसे मारावे, कोणावर शस्त्र धरावे, आणि मी त्यांचा म्हणजे आपल्याच हृदयाचा जीवलगांचा घात तरी कसा करावा. देवा हे कोण आहे हे तुला माहित नाही का. ते पहा पलीकडे भीष्म द्रोण आहेत, त्यांचे आमच्यावर असंख्य असे असाधारण उपकार आहेत झाले आहेत. या ठिकाणी मेहुणे सासरे मामा आणि बंधू तसेच हे सर्व पुत्र नातू आप्तही आहेत. हे पहा हे सर्व आमचे फार जवळचे नातेवाईक आहेत. तेव्हा यांना मारण्याची गोष्ट नुसती तोंडाने बोललो तरी देखील पापच आहे. उलट पक्षी हे वाटेल ते करोत किंवा आम्हाला आत्ताच येथे मारोत, तथापि आपण यांचा घात करायची मनातही आणू नये हेच बरे. अहो त्रिभुवनाचे निष्ठंक राज्य जरी प्राप्त झाले तरी सुद्धा हे अनुचित असे कर्म मी करणार नाही. कृष्णा आज तर या ठिकाणी आम्ही आत्ताच्या वधासारखे हे असले घोर कृत्य केले तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर राहील बरे. आणि तू सांग की
मग तुझे मुख तरी आम्हाला कसे दृष्टीस पडेल. युद्ध करताना पहिलंच ठरलं होतं नाही करायचं. तर द्रौपदी म्हणायला लागली, मग माझा अपमान झाला त्याचा बदला कोण घेईल. आता तुझ्या अपमानासाठी करायचं युद्ध. तुझा अपमान ठेव बाजूला, कारण तुझा देह नाश काय आणि त्या अख्ख्या देहाचा अपमान म्हणजे तो अपमान शाश्वत. तुझ्यासाठी युद्ध नाही, हे धर्मासाठी युद्ध आहे, त्यामुळे तुला करावं लागेल. अर्जुन म्हणतो मी करणार नाही, कारण की मी गोत्रजनांचा वध केला तर मी दोषाच्या वस्तू स्थान होईल. अनायासे प्राप्त झालेला तू मात्र माझ्या हातचा निष्ठून जाशील, कारण कुलघाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील तेव्हा तुला कोणी आणि कोठे पाहावे आणि तू सापडणार तरी कसा. हो, ज्याप्रमाणे बागेत अग्नीचा मोठा भडका झाला असता कोकिळ पक्षी एक क्षणभरही तेथे राहत नाही, किंवा एखादे सरोवर चिखलाने भरले आहे असे पाहून चकोर पक्षी तेथे राहत नाही, तसं साधूचं जीवन आहे. संसार सगळा मायेने व्यापलेला असल्यामुळे तो म्हणतो मला तुमच्यात राहायचं नाही. कोकिळ शिवानाला आग लागलं थांबत नाही. सगळ्यात जर चिखल झाला तर कोण राहत नाही तिथं, हा, चकोर पक्षी राहत नाही. आणि साधू राहिलो या चिखलात, तो मायेत राहील, तो म्हणून नको, उलट त्यांचा तिरस्कार करून निघून जातो. याप्रमाणे देवा, जर माझा जवळचा पुण्याचा ओलावा या युद्धामुळे नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला थकून माझ्याकडे येणार नाही. म्हणून ही गोष्ट मी कधीही करणार नाही व या समरंगणात हातात शस्त्रही धरणार नाही, कारण ही कृत्य अनेक प्रकारचे निंद्य आहे असे मला वाटते. कृष्णा, तुझ्याशी आमचा योग होईल, मग जगात आमचे महत्त्व ते काय राहणार प्रश्नचिन्ह. शिवाय तुझ्या वाचून आम्हाला जे दुःख होईल त्याने आमचे हृदय विदीर्णच होऊन जाईल. म्हणून देवा, कौरवांचा वध करावा आणि मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा. ही गोष्ट माझ्या हातून कधीही घडणार नाही असे अर्जुन म्हणाला. हे कौरव अभिमानाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत तरी आम्ही आपले हित कशात आहे हे आपले पाहिले पाहिजे. आपले आप्त आपणच मारावी ही गोष्ट कशी करावी. प्रश्न असे पहा की जाणून बुजून काळपूट विष कसे घ्यावे. अहो, वाट चालत असताना जर अकस्मात आपल्या समोर सिंह आडवा आला तर त्याला चुकवण्याचाच लाभ आहे. आसलेला आकाश बघा बघा अरुण बाबा, ही गोष्ट कुठं सांगितली दृष्टात. अर्जुनाचं मत आहे, आसलेला आकाश प्रकाश सोडावा आणि मुद्दाम अंधाऱ्या कोठडीत जाऊन बसावे, यात कोणता लाभ आहे. हे देवा सांगावरे, किंवा समोर अग्नी पेटला आहे असे पाहून जर आपण त्या सोडून दूर न झालो तर एका क्षणात तो आपल्या स्वभावावर वेडून जाळून टाकील. त्याप्रमाणे हे स्वजन वधाचे दोष आम्हाला प्रत्यक्ष लागू पाहत आहेत. असे कळल्यावरही आम्ही स्वजनास कसे प्रवृत्त व्हावे. त्यावेळी इतके बोलून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा, हे पातक एवढे मोठे भयंकर आहे ते मी तुला सांगतो ऐक. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घातले असता त्यापासून अग्नी उत्पन्न होतो आणि आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जळून पडतात, त्याप्रमाणे कुलातील लोकांना मत्सराने एकमेकात वध केला तर त्यास भयंकर महादोषाने सर्व कुलाचा क्षय होतो. म्हणून या कुलक्षयाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळात अधर्माचाच प्रवेश होतो. व्यासांचा मुलगा कोण होता, पळून गेला 12 वर्ष राहून सुख. तो गेला विजयी राजाकडे आणि 6 महिने बाहेर बसून राहिला. राजाजनला मला भेटायचं. ते म्हणायचे आज बिजी आहेत राजे, उद्या बिजी. तो म्हणला 6 महिने झाले मी उभा आहे तरी मला पाठवत नाही आतमध्ये. त्यावेळेला तो सैनिक म्हणतो 6 महिने नाही 6 वर्ष वाट बघायतात, इच्छा करतात आम्हाला यांची भेट व्हावं, कारण बहु अवघड संत. आपल्याला रोज भेटल्यानंतर बाबा म्हणतात मजा राहत नाही त्याच्यात रोज भेटल्यानंतर. हो, मग 6 महिने मी आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर म्हणले काय पाहिजे तुम्हाला. म्हणला मला ब्रह्मज्ञान पाहिजे. म्हणलं पाहिजे, बसा. तेवढ्यात एक सैनिक लगेच आला. राजेसाहेब आग लागली, आग वेशीवर आग लागलेली. ते म्हणला तुम्ही प्रयत्न करा आग विझवण्याचा, शेवटी जे होईल ते भगवंताच्या हातात आहे, तुम्ही प्रयत्न करा. गेला. हा म्हणला कसला राज आहे, माझ्याशी गप्पा मारतोय तिकडं. झालं. हा मग काय म्हणतात, वडिलांनी मला तुमच्या भेटीला पाठवलं. कसे काय वडील. तेवढा दुसरा आला. राजेसाहेब नगरापर्यंत आग आलेली आहे. म्हणला तुम्ही तुमचा प्रयत्न करा, शेवटी हरी इच्छा. तो म्हणला हा नगरापर्यंत आलं तरी चाललं. मग म्हणला मला ब्रह्मज्ञान पाहिजे. चालेल देऊ तुम्हाला ब्रह्मज्ञान. म्हणे बसा. तेवढा तिसरा आला. म्हणला राज दरबारात आग लागलेली आहे, जवळ आलेली आहे पाठ. तो म्हणला तुम्ही तुमचा प्रयत्न करा, हरी इच्छा. तसं हे पळायला लागलं. का. तो म्हणला माझं गथोडं बाहेर आहे.
ते म्हणला बस बाळा, कुठं आग लागली नाही काय नाही, तू ब्रह्मज्ञान पाहिजे म्हणतो आणि तेवढ्या गठुड्यावर तुझं अजून प्रेम आहे. आता हे गठुडं कधी सोडायचं तू? हा, त्यामुळे छत्र्या उडू द्या, सगळं उडू द्या, काय कुठं लक्ष द्यायचं नाही, आहे की नाही. असे झाल्यावर मग सारासार विचार कोणी कोणते आचरण करावे, कर्तव्य अकर्तव्य वगैरे गोष्टी नष्ट होतात. असलेला दिवा मालून अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे सहजच मनुष्य सरळ वाटेने ठेचाळतो त्याप्रमाणे कुलाचा कुलक्षय होतो. त्यावेळी सनातन कुलधर्म नाहीसा होतो. मग त्या कुलात पापा वाचून दुसरे काय राहणार. पण बाबा लोकच काळजी करतायत. मी मामासाहेब दांडेकरांची ज्याची परीक्षा घेतली कीर्तनाची, ते माझं बरोबर होते एकदा. आणि आम्ही एका सत्संगाला गेलो, ते म्हणले महाराज कीर्तनात चप्पल कशी ठेवायची सांगतो. 68 वर्षाचे मामासाहेबांनी त्यांची कीर्तनाची परीक्षा घेतल्यामुळे विचारतात ना, ते म्हणले एक चप्पल ह्या खांबाजवळ ठेवायची आणि एक चप्पल ह्या खांबाजवळ, कधीच तुमची जाणार नाही. कारण दोन झटकन, चोर झटकन पाहतो, झटकन कोणत्या पटकन भेटतील निघून जाय. आता याला जर एवढी चपलेची काळजी आहे महाराजाला, तर आपण त्यांच्या बरोबर गेलो, आपली कशाला काळजी करणार रे. आणि 19 नंबरच्या श्लोकात 7व्या अध्यायात सांगितलं, तो फलाशेच्या वाहना पायात घालत नाही म्हणून बाहेर ठेवायच्या. तर एक बरं 2 जोड असतात चपलेचे, एक कीर्तन जोड वेगळा आणि एक लग्नाचा जोड वेगळा आहे. लग्नाला जाताना वेगळा जोड घालून जातो आणि कीर्तनाला येताना चांगला जोड घालून येतो माणूस, नाही का. नाही चांगलं माहिती आहे सगळ्यांना म्हणायचं. त्यावेळी मन इंद्रिय नियमन कुलक्ष होते तेव्हा पापासन दुसरे काय. त्यावेळी मन इंद्रिय त्याचे नियमन होत नाही, स्वैरवर्तन करू लागते. त्यामुळे कुलस्त्रियांच्या हातून पापाचार्यन घडते. उत्तम वर्णातील स्त्रिया अधम वर्णातील पुरुषाशी रममान होतात. असा वर्ण अवर्णाचा परस्पर संकर झाला म्हणजे सर्व जाती धर्म आपोआप नाहीसे होतात. जसे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर कावळे चौकडे झडप घालतात, त्याप्रमाणे अशा ज्येष्ठ कुलामध्ये महापातके सहज संचार करतात व उदक क्रिया लुप्त झाली आहे असे. मग त्या संपूर्ण कुलात आणि कुलाचा नाश करणाऱ्या अशा दोघांचे नरकात जाणे भाग पडते. मग ते पहा, याप्रमाणे सर्व वंशाची वृद्धी पतित झाल्यामुळे त्यातील स्वर्गस्थ पूर्वज आपोआपच पतन पावतात. ज्या कुलात नित्य व नैमित्तिक कर्मे घडत नाही त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करणार. अशी स्थिती झाल्यावर त्या पितरांनी काय करावे व स्वर्गात तरी कसे राहावे म्हणून तेही आपल्या कुलापाशी येतात. याप्रमाणे पायाच्या बोटाला साप चावला असता त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांगात सत्वर व्यापले जाते. त्याप्रमाणे आप्तवर्गाचा वध काढण्यास उत्पन्न होणारे पाप सत्य लोकांपर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतित करते. म्हणजे वर गेलेल्यांना चांगल्या ठिकाणी गेलेल्यांना खाली आणते. पण इथं जर चांगला वागला तर वाईट भरकटल्यांना सोडविल का नाही ते आपण उद्या पाहू. देवा ऐका. या ठिकाणी आणखी एक महापातक घडले. ते कोणते म्हणाल तर या स्वजनाच्या पापापासून संसर्ग दोषाने लोकाचार नाहीसे होतात. ज्याप्रमाणे आपल्या घराला एकाएकी दुर्दैवाने अग्नी लागला तर तो भडकलेला अग्नी शेजारची दुसरी घरे सुद्धा जाळून टाकतो. त्याप्रमाणे त्या कुलाशी संबंध ठेवून जे जे लोक वागतात ते या निमित्ताने दूषित होतात. अर्जुन म्हणतो, देवा याप्रमाणे त्या कुलात नाना प्रकारचे दोष घडून आले म्हणजे मग ते कुल महाभयंकर नरकवास भोगते. अर्जुन आणखी म्हणतो, त्या नरकात पडल्यावर मग कल्पांती तेथून त्याची सुटका होत नाही. इतका त्या कुलक्षयापासून अद्धपात होतो. देवा हे सर्व काही आम्ही शास्त्रात ऐकून सुद्धा मनात अजून या पापाला घेऊ नये का. उलट ते करण्यासाठी हे आपले हृदय वज्राचे बनवावे की काय याचा आपण विचार करा. दुसरे असे पहा की कुलक्षय करून शरीराकरता राज्य सुखाची इच्छा करावायची ते शरीर तर क्षणिक आहे असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचे दोष काढण्याचे सोडू नये काय. आमचे हे जे सर्व पूज्य वडील जमलेले आहेत त्यांचा वध करावा ह्या हेतूने मी त्यांच्याकडे दृष्टी फेकली. हेच आमच्या हातून काय लहान पाप घडले आहे तुम्हीच सांगा. तर आता या उपर जिवंत राहण्यापेक्षा आपली शस्त्रे टाकून देऊन कौरवांचे बाण सहन करावे हे बरे. असे केल्यामुळे जरी मरण प्राप्त झाले तरी चांगले, परंतु त्यांचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही. याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुल पाहून म्हटले की यांचा क्षय करून राज्य मिळवणे म्हणजे केवळ नरकाची जोड करणे होय. असे बोलून तो स्वस्थ बसला. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्र ऐक. त्या समरंगणामध्ये अर्जुनाचे बोलला. अर्जुन अत्यंत उदासीन झाला व अनिवार्य गैवर येऊन
त्याने रथावरून खाली उडी टाकली. ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाला म्हणजे तो जसा सर्वथा निस्तेज होतो किंवा राहूच्या योगाने सूर्यास ग्रहण लागले म्हणजे तो तेजरहित होतो किंवा तपस्वी महासिद्धीच्या प्राप्तीमुळे ब्रह्माने व्यापला म्हणजे तपाचा त्याग करून कामाच्या सपाट्यात सापडून दीनतेस प्राप्त होतं. त्याप्रमाणे तो धनुर्धरी अर्जुन रथातून खाली उतरला. त्यावेळी तो दुःखाने अतिशय व्याकुळ झालेला दिसू लागला. संजय म्हणतो, राजा आणखी असे घडले की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यातून आपोआप सारख्या अश्रुधारा चालल्या. आता यापुढे अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण त्यास काय कशा रीतीने तत्व ज्ञानाचा बोध करील ती पुढे येणारी सविस्तर कौतुककारक कथा उत्सुकतेने ऐका, असे संतास श्री निवृत्तीनाथाचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. इथे दुसरा पहिला अध्याय संपला. खऱ्या अर्थाने गीता उद्या प्रारंभ होणार, कारण देव अजून काही या अध्यायात बोललेले नाहीत. हे सगळे आपल्या सर्वांची मतं मांडलेली आहेत आणि उद्या फायनल उत्तर भेटणार आहे. असो, झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. कुंडली कवरदेव.